नमस्कार. आज पहिला सेशन मी घेतोय. आमचा हा प्रयत्न असेल जेव्हा तुमचे रेग्युलर सेशन चालू होतील त्यावेळी की तुम्ही गेस नाही करू शकत की आम्ही आज कसे शिकवणार आहोत, काय करणार आहोत. म्हणजे तुम्हाला आम्ही कधीच आयडिया देणार नाही की उद्या आम्ही काय करणार आहोत. इट शुड बी शॉकिंग अँड सरप्राइजिंग ॲट द सेम टाइम. हे बंद करतो की प्लीज. मग कधी कधी आम्ही पॅटर्न चेंज करतो आमचे. त्याच्या मागचं खूप मोठे कारण आहे ते मी तुम्हाला सांगेन. देयर इज अ कॉन्सेप्ट कॉल्ड चेंज इज ब्युटिफुल. काय कॉन्सेप्ट आहे आपले त्याच्या मागे? चेंज इज ब्युटिफुल. आम्ही तुम्हाला आहे ना चेंज, कारण की आपण जोपर्यंत चेंज होणार नाही, आपण चेंज होणार नाही, आपण तोपर्यंत जग चेंज होणार नाही. त्यामुळे जर आपल्याला जर एखादी गोष्ट लाईफमध्ये अचीव करायची असेल तर त्याला लागण्यासाठी काहीतरी प्रोसेस असते. ती प्रोसेस आपल्याला फॉलो करण्यासाठी आपली जी दिनचर्या असते ती आपल्याला चेंज करायची असते. डेली रुटीन जे तुमचे असतात ते तुम्हाला चेंज करायचे असतात. मग चेंज आपल्याला करावं लागतं. मग चेंज कुठून चालू करायचा? अगदी सगळीकडून. काही ठेवायचं नाही जे चेंज करायला. म्हणजे आम्ही तर अगदी हे बोलतो की जर तुम्ही रोज ब्रश असे घासत असाल तर मग ब्रश असं घासायला चालू करा. यू नो, you can change your toothbrush, you can change your toothpaste, you can change your creams, you can change your hair oil, you can change your soap, shampoo. Change कॉन्शियसली पण ना आपण काहीतरी बदलतोय. मग छोट्या छोट्या गोष्टींपासून चेंज चालू करायचा असतो आणि तो नंतर नंतर हळूहळू खूप मोठ्या गोष्टींपर्यंत घेऊन जायचा असतो. मग क्लासरूम मध्ये येऊन बसणं, आपलं स्वतःचं दुकान संसार सोडून, हा पण एक आहे तुमच्या आयुष्यातला चेंज आहे. मग त्यामुळे सुरुवात झालेली आहे. पण आम्ही तुम्हाला मेन कॉन्टेंट द्यायला चालू करू शकत नाही. लास्ट 2 दिवस झाले किंवा आजचा दिवस पण आहे, आम्ही तुम्हाला कॉन्टेंट देऊ शकत नाही. आम्ही आमच्या पीपीटी रन करू शकत नाही. कारण की आम्ही एक खूप चांगले फार्मर बनण्याचा प्रयत्न करतोय. आणि फार्मरची खूप चांगली क्वालिटी असते की फार्मर डायरेक्टली पेरायला चालू करत नाही. फार्मर पहिलं काय करतो, खूप मेहनत करून सॉइल प्रिपरेशन करत असतो. पहिली माती बांधावी लागते, माती ती म्हणजे रेडी करावी लागते फर्टिलिटीसाठी. आणि त्याच्यानंतर मग नक्की असं उघड्यावर टाकलं तरी ते उगतं. पण जर माती रेडी नसेल तर तुम्ही किती त्याच्यामध्ये खतं टाका, किती फर्टिलायझर टाका, जोपर्यंत सॉइल प्रिपेअर झालेली नाहीये तोपर्यंत बेस्ट ऑफ द बेस्ट सीड ऑफ द वर्ल्ड विल डाय. त्यामुळे आम्ही आता जे तुमच्याबरोबर करतोय ते फक्त सॉइल प्रिपरेशन लेवलचं आहे. तुम्ही काहीतरी त्रासातून आलाय आमच्याकडे आणि ते त्रास कुठेतरी आम्हाला ते म्हणजे ते बोलतात ना, ते मुलाला आई जेव्हा जन्म देते त्याच्यानंतर ती काय नाळ काय असते आपली ना, ती जे कॉर्ड बोलतो आपण त्याला, ती कॉर्ड कट करणं खूप गरजेचं आहे. मग तो कॉर्ड आम्ही कट करण्याचा प्रयत्न करतोय. तुमचा पूर्ण भूतकाळ जो आहे आतापर्यंतचा तो आम्हाला कट करायचा आहे. मग तो चांगला असेल तरी कट करायचा आहे आणि खराब असेल तरी कट करायचं आहे. 2-3 गोष्टींवरती आज मी बोलेन ज्या रिलेव्हंट नाही आहेत आपल्या शक्ती बॅच किंवा बिझनेस शक्ती बॅचच्या. पण ठीक आहे, आपण इरेलेव्हंट गोष्टींवरती चर्चा करू शकतो. एक गोष्ट तुमच्या लहानापासून तुमच्या मनामध्ये ती घडवलेली असते. तुम्ही ती हत्तीची स्टोरी ऐकली असेल कदाचित, त्यामुळे मी तुम्हाला ती स्टोरी सांगणार नाही. हत्तीच्या पायामध्ये जेव्हा हत्ती लहान पिल्लू असतं तेव्हा त्याच्या पायामध्ये साखळी बांधलेली असते आणि ते खूप तोडण्याचा प्रयत्न करतो, पण ती तुटत नाही, कारण की त्याच्या ताकदीपेक्षा ती साखळी जी असते ती मजबूत असते. पण हळूहळू ते बाळ जे असतं, छोटं हत्तीचं जे बाळ असतं ते ताकद लावायचं बंद करतं, कारण की ते गिव्हअप करतं. काय करून टाकतं? गिव्हअप करून टाकतं की नाही तुटत आहे. पण ते नंतर हळूहळू मोठं होत जातं ना. त्याच्यानंतर आज तो हत्ती फुल फ्लेज हत्ती आहे. आणि तुम्ही कुठल्याही गार्डन मध्ये किंवा कुठल्याही म्हणजे असे जे झू वगैरे मध्ये गेलात तर बघाल तर हत्तीच्या पायामध्ये जी साखळी बांधलेली असते ना, तो असं एका टिचकीवरती तोडू शकतो. अशी साखळी असते, खूप मोठ्या साखळ्या नसतात, तो आरामात तोडू शकतो. ऐरावत आहे तो, त्याच्यामध्ये ताकद खूप आहे, पण तो आता तोडायचा प्रयत्न करत नाही, कारण की त्याला ट्रेन केलं गेलेलं आहे की त्याच्या पायामध्ये एक साखळी आहे आणि त्या साखळीच्या हिसाबाने किंवा ती साखळी जिथपर्यंत जाते तिथपर्यंत त्याचं ते जग आहे, त्या जगातच त्याला वावरायचं आहे असं शिकवलं जातं. म्हणजे तो एका कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट मध्ये असतो. हत्ती असून पण तो कशामध्ये आहे? एका कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट मध्ये आहे. तुम्ही दुर्गा असून पण तुम्ही कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट मध्ये. तो तर फक्त हत्ती झाला, तर प्राणी, त्याला स्वतःची बुद्धी नाही आहे, जगाने देवाने नाही दिलेली आहे. तुम्हाला बुद्धी आहे, तुमच्याकडे ज्ञान आहे, तुमच्याकडे ताकद पण आहे, पण तुम्ही तुमच्या ग्राउंडच्या बाहेर कधी खेळायचा विचार करत नाहीये. आम्ही तुम्हाला किती लेसन सांगितले ना तरी पण तुम्ही आता काय विचार करणार ना, माझ्या बिझनेसमध्ये हे कसं पॉसिबल आहे, माझ्या लाईफमध्ये हे कसं पॉसिबल आहे, माझ्या एक्झिस्टिंग फॅमिली स्ट्रक्चरमध्ये हे कसं शक्य आहे, हे आतापर्यंत नाही झालं, मग ह्याच्या पुढे कसं होणार, मला कोण सपोर्ट करणार. अशी जी तुमचे नेगेटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये आतापर्यंत येणार आहेत ते आम्ही काढण्याचा प्रयत्न करतोय. मग आमचे वेगळे गुरु आहेत. मग माझे स्पिरिच्युअल गुरु, ज्यांच्याकडून मी म्हणजे एकतर माझं म्हणजे कुळदैवत महताब सर, त्यांच्या तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगणार आहे. मग ते माझे बॉस आहेत, ज्यांच्याकडे मी 7 वर्ष जॉब केला. ही इज अ चार्टर्ड अकाउंटंट. मुंबई, दिल्ली, दुबईमध्ये त्यांचं ऑफिस आहे. 150+ एम्प्लॉईज आहेत आज त्यांच्याकडे. आणि ह्या 2007-2008 पासून ते 2014 पर्यंत मी त्यांच्याकडे एम्प्लॉई म्हणून काम केलं.
माझा शिकण्याचा, मोठं होण्याचा, ते जे यंग एज असतं आपलं, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, त्या पूर्ण पिरियडमध्ये जो माणसाच्या मेंटॅलिटीवरती काम करायचा असतो, त्या पूर्ण पिरियडमध्ये त्यांनी माझ्यावरती काम केलं. आणि 2014 पासून मी आजपर्यंत स्वतःच्या पायावरती उभा आहे म्हणा, किंवा आपला स्वतःचा बिझनेस बनवतो असं समजू शकता. पण आजही कुळदैवत तेच आहे, आणि कुळदैवत काय बदलू शकत नाही. म्हणजे इथून मी पुढे कितीही श्रीमंत जरी झालो तरी पण कुळदैवत म्हणजे आम्ही त्यांचंच नाव घेणार, कारण की तिथून माझा कुळ सुरू झालाय. ते माझे मेन गुरु, ज्यांचं मी सगळं, त्यांना देव म्हणतो आम्ही. गुरु म्हणा, देव म्हणा, जे तुम्हाला आता समजत आहे तसा. बॉस म्हणजे कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आम्ही त्याला बॉस बोलतो. त्याच्यानंतर जेव्हा मला स्पिरिच्युअलिटी शिकायची, म्हणजे असं लाईफ खूप टफ चालू झालेली माझी. 2016-17 नंतर आहे ना, लाईफ खूप टफ झाली. खूप म्हणजे खूप टफ, म्हणजे देर इज नो लिमिट टू दॅट टफनेस. एकदम टफ लाईफ चालू झाली होती. आणि मी शिकलेला मुलगा, मला सगळं म्हणजे यंग आहे मी, आणि तरी पण माझ्या लाईफमध्ये म्हणजे काही ना काही क्लेश, काही ना काही विघ्न चालूच असायचे. मग थोडं कुठेतरी मी स्पिरिच्युअल व्हायला चालू केलं, मग ते शोधायला चालू केलं. मग ते अगदी बाबांपासून ते सगळं, मग ते अंगारा लावण्यापासून ते मग तावीज बांधण्यापासून ते सगळं केलेलं आहे मी. म्हणजे जे चुकीचे आहे, अंधश्रद्धा जी आहे ना, म्हणजे श्रद्धेकडे माणूस अंधश्रद्धेतून जातो असं काहीतरी आहे. मग ती अंधश्रद्धा जी होती, मग आईला विचारलं, मग आईने सांगितलं, मग कोणी सांगितलं कुंडली काढून बघ, मग कोणी सांगितलं वास्तुशास्त्र बघ, कोणीतरी ते काय बोलतात ते न्यूमेरोलॉजी बघ, पाम रिडिंग बघ, फेस रिडिंग, हे सगळं करून झाल्यानंतर मला कळालं ह्याच्यामध्ये कुठेही काही कामाचं नाहीये. हे सगळं एक म्हणजे प्रत्येकाचं दुकान आहे, आणि प्रत्येकाने लावलेल्या दुकानामध्ये प्रत्येकाला काहीतरी कमवायचं आहे. आणि म्हणून ते म्हणजे वास्तुशास्त्राचं व्हिजिट केल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये चांगली सुख येतील की नाही मला माहिती नाही, पण ते वास्तुशास्त्रवाल्याच्या लाईफमध्ये तर यांना, कारण की त्यांनी मला बिल लावलं. टेक्निकली वास्तुशास्त्र इज नॉट वर्किंग फॉर मी. हा, बेसिक अंडरस्टँडिंग सगळ्यांना असायला पाहिजे. म्हणजे वास्तूमध्ये व्हेंटिलेशन असायला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी, म्हणजे तो कॉमन सेन्सच्या पॉइंटर कोणी सांगतील, किंवा ज्या मेन दिशा असतात त्या मेन दिशांना अग्नी कोपऱ्याला अग्नी असायला पाहिजे, असं काही काय बेसिक आपण करू शकतो. पण ते जे सांगतात ना, हे लावा, ते लावा, हे तोडा, ते तोडा, ते मला कुठेतरी थोडंफार चुकीचं वाटतं. आणि कदाचित ते चुकीचं असेल, पण काही काही लोकांसाठी ते पण वर्क करतं, ती चांगली गोष्ट आहे. मी त्याच्या अगेन्स्ट नाहीये, एखाद्या सिस्टमच्या अगेन्स्ट नाहीये. पण जे सिस्टम मला समजत नाही त्याच्या अगेन्स्ट आहे. मला त्या सिस्टमला समजायची बुद्धी नव्हती. आणि हे करत असताना मला एक लीडर बनायचं होतं. चांगला लीडर बनण्यासाठी मला माहिती होतं की एक स्टोरी टेलिंग खूप इम्पॉर्टंट आहे. आधी तुम्ही पण आमच्या बिझनेसचं जे नाव आहे, म्हणजे आपण ज्या स्कूलचं नाव आहे, तुम्ही सगळे स्कूलचे स्टुडंट आहात, आणि आपल्या स्कूलचं नाव आहे बिझनेस लीडरशिप स्कूल. मग मी बिझनेसमध्ये होतो आणि मला लीडर बनायचं होतं. कारण की बिझनेसमध्ये जोपर्यंत तुम्ही लीडर बनत नाही तोपर्यंत तुम्ही एम्प्लॉई आहात. जसं आता मॅडम मला सांगतात की आमच्याकडे खूप काम आहे, खूप बिझनेसमध्ये आहेत, पण अजून त्या लीडर बनलेल्या नाही आहेत. मग बिझनेस वेगळा असतो आणि लीडरशिप वेगळी असते. बिझनेसमध्ये काय असतं ना, बिझनेसमध्ये स्वतः मरमर मरायचं असतं आणि स्वतः सगळं करायचं असतं. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, असा तो बिझनेस असतो. लीडरशिप इज टोटली अपोजिट टू दिस पर्टिक्युलर कॉन्सेप्ट. लीडरशिपमध्ये तुम्ही काहीच करायचं नसतं, काहीच म्हणजे नक्की काहीच नाही. म्हणजे ना तुम्ही ऑफिस ओपन करायचं असतं, ना ऑफिस बंद करायचं असतं, ना गल्ला हात लावायचा असतो, ना तुमच्याकडे फायनान्स असतो, ना तुमच्याकडे प्रॉपर्टीचे, तुमच्याकडे काहीच नसतं. यू आर टोटली फ्री बर्ड. पण तुम्ही लीडर असता. तुम्ही बाकीच्या लोकांना विजन देत असता. तुम्ही बाकीच्या, म्हणजे जसं मूवीमध्ये जो डायरेक्टर असतो तो पिक्चरमध्ये कधीच येत नाही ना, पण तो डायरेक्ट मूवी बनवण्यामध्ये सगळ्यात मोठा जो रोल असतो तो डायरेक्टरचा रोल असतो. मग तसा तुमचा रोल असायला पाहिजे. मग दोन्ही रोल तुम्हाला निभवायचे. आता तुम्ही शक्ती आहात, 10 हाताची ताकद आहे, मी तर तुम्हाला 2च रोल निभवायला सांगतोय. एक जी तुमची फॅमिली आहे, तुमची फॅमिली मी सांगतोय. आता तुमची फॅमिली म्हणजे तुमची डेफिनेशन ऑफ फॅमिली तुम्ही चेंज करू शकता. रक्ताच्या नाताची फॅमिली नसते. फॅमिली म्हणजे तुम्ही डिफाईन करा की 1 2 3 4 5 6 ही लोक माझ्या आयुष्यामध्ये, ह्या लोकांना मी काय म्हणणार आहे, फॅमिली. मी तर बोलतो ज्यांनी मला जन्म दिला, जे माझे नातेवाईक आहेत त्यांना मी फॅमिली बोलतच नाही. मी माझ्या ऑफिसच्याच लोकांना फॅमिली बोलतो, कारण की मी ह्या लोकांसाठी जगायला लागलो किंवा ही लोक माझ्यासाठी जगायला लागली. तुम्ही दोन्ही साईडने बोलू शकता, पण पहिलं मी सुरू केलं होतं. आय स्टार्टेड लिव्हिंग फॉर दिस पीपल, नाउ दिस पीपल हॅव स्टार्टेड लिव्हिंग फॉर अस. मग ते उलट दोन्ही साईडने तसे रिलेशन असायला पाहिजे. ज्यांना तुम्ही फॅमिली म्हणताय त्यांनी पण तुम्हाला काय म्हणायला पाहिजे, फॅमिली म्हणायला पाहिजे. आणि फॅमिली म्हणजे एक कॉमन सेन्स आहे. फॅमिली म्हणजे आपण एक कॉमन गोलसाठी एकत्र आलेलो आहोत. काहीतरी कॉमन गोल असला पाहिजेत ना. फॅमिली कशाला एकत्र येते, म्हणजे का दोन, मग हस्बंड आणि वाईफ दोघांनी एकत्र काय येतं, काहीतरी एक गोल असतो की बाबा एक आयुष्य जगायचं आहे. काही कामं तू, काही रिस्पॉन्सिबिलिटी तू घे, काही रिस्पॉन्सिबिलिटी मी घेतो, असं ते चालू होतं. सामाजिक काही नियमांमध्ये आपण बांधले गेलेलो असतो, पण गरजेचे नाहीत की समाजाचे नियम तुम्हाला फॉलो करायचे. मी तुम्हाला काल पण सांगितलं, हे जे तुम्ही मला सांगता ना समाजात असं चालतं का, किंवा लोक काय म्हणतील, लोकांना खरंच काही फरक पडत
नाही. आपल्या समाजामध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी पण झाल्या, आपण फक्त त्या ऐकल्या, बोललो आणि ते विसरून गेलो. आणि खूप खराब खराब गोष्टी पण आपल्या शहरामध्ये, आपल्या गावामध्ये आपण ऐकलेल्या आहेत, त्या पण आपण ऐकल्या आणि विसरून गेलो. लोकांना काहीही फरक पडत नाही. त्यामुळे तुम्ही लोकांचा पहिले विचार करायला बंद करा. ते समाजाने जी तुमच्या पायामध्ये ज्या साखळ्या टाकून ठेवल्या असं तुम्हाला वाटतंय, ते पहिलं सोडून टाकूया. आणि ते सोडण्यासाठी आज आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टींची चर्चा करतोय. तर आम्ही तुम्हाला लिडरशिप बनवणार आहोत आणि लिडरशिप तुमच्या आतमध्ये ऍक्टिव्हेट करायला तुम्हाला खूप वेगळ्या वेगळ्या स्टोरी सांगणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या स्टोरी मधली एक इम्पॉर्टंट स्टोरी महाभारताची स्टोरी आहे. महाभारताची एक स्टोरी नसते, महाभारतामध्ये हजारो घटना घडल्या आहेत, हजारो स्टोरीज तुम्हाला सांगू शकतो आम्ही, पण हजार सांगायला वेळ नाहीये. पण तुमच्या मनावरती एखाद्या गोष्टीचा प्रभाव पडावा अशा काही स्टोरीज सांगू शकतो आम्ही. आणि मी महाभारत 2016-17 नंतर ऐकायला चालू केलं. ज्या माणसाकडून मी महाभारत ऐकलं त्या माणसाचं नाव सद्गुरू आहे. म्हणजे त्यांचं नाव जग्गी वासुदेव आहे, त्यांना प्रेमाने लोक सद्गुरू म्हणतात. आणि ते ईशा योगा सेंटरचे फाउंडर आहेत. तो ही ईशा योगा सेंटर जे ते कोइंबाटूरला एक स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन आहे. आणि आरती त्यांच्या स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशनची व्हॉलेंटियर आहे. मी त्यांच्या कमर्शियल ऑर्गनायझेशनचा स्टुडंट आहे. जसं आपल्या इकडे बिझनेस स्कूल आहे ना, तसा त्यांचाही बिझनेस स्कूल आहे. त्यांचे व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवतो नंतर. एकात कोई व्हिडिओ होगा तो सिया बाद में हिनार वगैरह का दिखा देना. त्या व्हिडिओज मध्ये प्युअरली बिझनेस कोचिंग दिले जाते. हिनार म्हणून एक तिकडे एक टॉपिक आहे. हिनार म्हणजे ह्युमन इज नॉट अ रिसोर्स. ह्युमन इज नॉट, आपण ह्युमन आहोत सगळे. आपण रिसोर्स, HR बोलतात ना कंपन्यांमध्ये, HR ह्युमन रिसोर्स. ह्युमन रिसोर्स म्हणजे ह्युमनला आपण मशीन सारखं कसं वापरायचं आणि त्याच्यातून कसं त्याच्याकडून फायदा करून घ्यायचा असं बघितलं जातं. आम्हाला काय शिकवलं जातं तिथे, बाबा ह्युमन कडून फायदा करून घेण्याचा प्रयत्न करू नको. ह्युमन इज नॉट अ रिसोर्स. मग ह्युमन इज अ पॉसिबिलिटी. त्याच्याकडून खूप काय काय करता येऊ शकतं. तू लीडर तरी बन. त्याच्यामध्ये जर तुला लीडर बनवायचं असेल तर पहिलं तुला लीडर बनावं लागेल. मग तू लीडर बन आणि तू लीडर बनल्यानंतरच दुसऱ्या लोकांमध्ये तुला दिसायला चालवेल की तो काय काय करू शकतो, काय काय नाही करू शकत. जर तू बॉस बनलास आणि तू जर ओनर बनलास आणि मालक बनलास तर तुला समोर ते मजदूर दिसणार, लेबर दिसणार आणि तू फक्त त्यांच्याकडून लेबर लेवलच काम करून घेणार. त्या लोकांकडून तू पार्टनर लेवलचं काम करून घेऊ शकत नाही. असं काहीतरी आम्हाला तिथे शिकवलं जातं. त्या कोर्सची फी 3-3.5 लाख रुपये असते. 3 दिवसाचा कोर्स असतो. मग तसाच एक कोर्स आहे इनसाइट. एक असते साइट, दुसरा असतो साइट. म्हणजे आपल्याला जे दिसतं बाहेरचं त्याला आपण साइट बोलतो. यू आर इन माय साइट नाव. महताब इज इनसाइट. म्हणजे माझ्या आतमध्ये बसलाय तो. मग इनसाइट इकडे असतं. मग बिझनेसचा इनसाइट, बिझनेसची पण एक आत्मा असते. मग बिझनेसचा सोल काय असतो. आणि तिथे जे स्पीकर येतात ते म्हणजे आमच्या बॅचवरती काही स्पीकर आलेत. आमच्या अगोदरच्या बॅचवरती म्हणजे रतन टाटा सारखी लोक, नारायण मूर्ती सारखी लोक, ही सगळी लोक तिथे येऊन स्पीच देऊन गेलेले. म्हणजे हे मेंटॉर असतात. ज्यांनी मोठ्या मोठ्या कंपन्या बनवलेल्या असतात ना, ते आमचे तिथे मेंटॉर असतात. आम्हाला ते गाईड करायला तिथे असतात की कंपन्या अशा. टायटन ज्यांनी बनवला आमच्या बॅचमध्ये ते आले होते. भट सर म्हणून होते. टाटा ग्रुपचे जो टायटन जो ब्रँड आहे, टायटन आणि तनिष्क, ह्या ब्रँडचे जे MD आहेत, म्हणजे त्यावेळी जे MD होते ते आम्हाला शिकवायला आले होते की बाबा टाटामध्ये आम्ही कसं किंवा टायटनमध्ये आम्ही लोकांना कसं जपतो. कारण की आज पण तुम्हाला माहिती आहे आपल्या इंडियातली वन ऑफ द वेल रिस्पेक्टेड कंपनी आपण बोलू शकतो. सक्सेसफुल तर आहेच पण वेल रिस्पेक्टेड कंपन्यांमध्ये किंवा ग्रुपमध्ये टाटा ग्रुप येतो. मग तिथे हिनर आहे, इनसाइट आहे. ब्रँड इनसाइट म्हणून एक तिथे आम्हाला प्रोग्राम शिकवला जातो ज्याच्यामध्ये ब्रँडिंग कशी करायची ते सांगितलं जातं. तिथून आम्ही हे शिकलोय की जे बॅनर आहेत ना आपल्या ऑफिसचे, आम्ही पहिलं काय करायचो, कुठून तरी प्रिंट करून आणायचो. म्हणजे त्याच्यामध्ये फिलिंग नसायच्या. आम्ही आता बॅनर लावतो आणि आम्ही सांगतो की आमच्या स्टुडंटला तुम्हाला जे लिहायचं ते तुम्ही लिहा. मग तुम्ही पण लिहू शकता. जागा अजून बऱ्याच म्हणजे जिथे जे जागा बाकी आहे, तुम्ही लोक पण परमनंट मार्कर असतात त्या लोकांकडे, तुम्ही मागून लिहू शकता. काही लिहायचं ते लिहू शकता. पण ते नका लिहू सुजाता लव रमेश, ते किल्ल्यांवरती लिहितात ना ते नका लिहू. बिझनेसच्या रिलेटेड काहीतरी असेल तर तुम्ही लिहू शकता. कारण की इथे जर लिहिला तर असं असतं ना की हा गुरुकुल आहे आणि मग इथे ते कुठेतरी राहून जातं. आणि मग आमच्या बाकी स्टुडंटनी पण त्यांची स्वप्न इथे लिहिलेली आहे, त्यांना जे वाटतं ते लिहिलेलं आहे. मग हे आम्ही तिथून शिकलोय. मग एक एक गोष्ट जिथून आम्ही शिकलोय. म्हणजे माझं कोकणामध्ये तुम्हाला माहिती आहे गोष्ट बोलली जाते की मासे खावायचे तर सांग, पण तळ कुठे आहे ते दाखवणार नाही. तुम्हाला मासे पाहिजे तर काय काय आणून देऊ शकतो मी, मासे आणून देतो, पण तळ कुठे ते नाही दाखवणार. मी तुम्हाला काय सांगतोय माहिती आहे, मी तुम्हाला मासे आणून काय बनवून देतो, पण तळ कुठे ते पण दाखवतो. कारण की दरवेळी मी तुमच्या आयुष्यामध्ये, रोज तुमच्या आयुष्यामध्ये नसणार ना. मग कोणताही कोच जो आहे ना, कोच, बिझनेस कोच जे असतात ते त्यांचं सोर्स ऑफ नॉलेज ओपन नाही करत. ते कुठून शिकले ते कधीच नाही सांगत.
मी तुम्हाला मी कुठून शिकलोय ते सांगतोय, आणि मी एका कोचकडून नाही शिकलोय. आणि ह्याच्यातले जे पुढचे जे मी कोच सांगतोय, काही युट्यूबवरती अवेलेबल आहेत, काही युट्यूबवरती अवेलेबल नाहीत. मग युट्यूबवरती जे अवेलेबल आहेत ऍटलीस्ट तुम्ही त्यांना ऐकू शकता ना. मग आमचे थॉट असे कसे झाले, आम्ही नास्तिक असताना पण आम्ही आरती कसे काय करतो, आमच्याकडे हा कल्चर नसताना ऑफिसमध्ये कुठे, म्हणजे ऑफिसमध्ये कोण पूजा पाठ वगैरे करतात, आम्ही करतो. कारण की आम्ही दिवसभर इथेच असतो. घरी फक्त आम्ही झोपायला उठायला आणि मग ते आंघोळ करून यायला बस तेवढंच, रेडी व्हायला जातो. कॉन्शियस झाल्यानंतर सकाळी 7 ते रात्री 9, 10, 11 वाजेपर्यंत इथेच असतो. आणि आजकाल ऑडिट चालू असल्यामुळे मुलं रात्री 2-2 वाजेपर्यंत काम करायला लागले. मग ही प्रिमायसेस एनर्जेटिक ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. ती माझी जबाबदारी आहे की ही कशी एनर्जेटिक राहील. मग तशी तुमचा बिझनेस प्रिमायसेस, जिथे तुमच्याकडे लक्ष्मी येणार आहे, ज्या दारातून लक्ष्मी येणार आहे, त्या प्रिमायसेसला एनर्जेटिक ठेवणं ही तुमची जबाबदारी आहे. नाही हो, अहोंची जबाबदारी आहे. अहो आहेत का इथे? नाही. अहोंना सांगून झालं. काही काही गोष्टी अहो करू शकत नाहीत. म्हणून तुम्हा लोकांना इथे बोलवलं गेलेलं आहे की भले अहोंचा बिझनेस असेल तरी असं समजा की त्यांचा नाही आहे, हा माझाच बिझनेस आहे. मग तुम्हाला वेगळा बिझनेस करायची इच्छा आहे ना, पप्पांच्या बिझनेसमध्ये नाही करायचा ना, आय एम टोटली अग्री विथ दॅट. कोणी सांगितलं की माणसाने एकच बिझनेस करायचा असतो पूर्ण आयुष्यामध्ये? यू शुड नॉट डू मल्टी टास्किंग बट यू शुड ऑलवेज डू मल्टी व्हेंचरिंग. मल्टी व्हेंचरिंग समजतं तुम्हाला? माणसाने एका बिझनेसवरती कधीच अवलंबून राहू नये. माणसाने वेगळा वेगळा बिझनेस करावा, पण एका वेळी एकच करावा. आता मी तुमचा कोच आहे, मी तुमचा कोच आहे. आता मी माझ्या डोक्यामध्ये हे नाही चालू, हो इन्कम टॅक्स भरायचे होते, अरे बाबा टॅक्स ऑडिट पाहिजे करायचं होतं, अरे ते इंटरव्ह्यू आहेत. आता ते विचार करू शकत नाही. एका वेळी एकच करायचं. पण मी शेतकरी जेव्हा बनतो तेव्हा मी शेतात काम करतो. मी कन्स्ट्रक्शन वर्कर, मला तुम्ही कन्स्ट्रक्शन साईट वरती बघाल तर माझ्यामध्ये आणि कन्स्ट्रक्शन वर्कर मध्ये तुम्हाला फरक समजणार नाही. जिथे आता येताना मी भांडी घासून आलोय, रेडी होत होते मॅडम, भांडी मी घासली. का नाही घासायची? जेव्हा मी घरात असतो तो मी एकदम प्रॉपर घरातला बनून जातो. मी मित्रांमध्ये असतो तर एकदम मित्र बनून जातो. जेव्हा मी प्लॅटफॉर्मवरती उभा राहतो मी कोच बनतो. ऑफिसमध्ये बसतो तेव्हा मी सीए बनतो. जशी जागा असते तसं तुम्हाला चेंज व्हावं लागतं. तुम्ही वन रोल मॉडेल बनवू शकत नाही. नाही मी चांगली आई आहे, मग काय करायचं? आता पूजा करू? तुम्ही चांगले आहेत म्हणून काय करू शकतो? उद्या तुमचा मुलगा बोलला पाहिजे की माझी आई चांगली आहे. कदाचित 5 वर्षानंतर, आता लहान एवढा आहे, त्याला शेमड्या, त्याला कळत नाही, आता बोलतोय माझी आई चांगली आहे. पण ज्यावेळी तुमचा मुलगा माझ्या एजचा होईल आणि ज्यावेळी त्याला कळेल की अरे माझी आई फक्त आईच राहिली, ती बिझनेस वुमेन बनू शकली असती. कारण की ज्या बाकी बिझनेस वुमेन बनलेल्या आहेत त्यांना पण 2 हात होते, त्यांना पण 2 पाय होते, त्या पण तशाच दिसायच्या जशी माझी आई दिसायची. आणि त्यावेळी मार्केट सगळ्यांसाठी ओपन होतं. म्हणजे ज्यांनी मार्केट बनवलं त्यांच्यासाठी मार्केट ओपन होतं. अपॉर्च्युनिटी तर सगळ्यांसाठी सेमच होत्या. मग कोणी शून्यातून बनवल्या, कोणी फॅमिली सपोर्ट घेऊन बनवल्या, कोणी बँकेतून लोन. पण बनवणाऱ्या लोकांनी बिझनेस बनवला. त्यांनी कारणं सांगितली नाही. मग तुम्ही कारणं नका सांगू ना. नाही हो, ते तुम्हाला काय सांगायचं सर, घरात किती त्रास असतोय, नका सांगू. आम्ही तुम्हाला विचारतोय का? आम्ही तुम्हाला सांगतोय प्रेम जे असतं ना, प्रेम इज अ व्हेरी स्वीट इमोशन. प्रेम करता आलं पाहिजे. एका गुरुचं आणि एका शिष्याचं तुम्हाला, म्हणजे त्यांची नावं विसरून जातो मी ना. आय एम व्हेरी बॅड ॲट नेम्स. मला ना माझ्या स्टाफची पण नावं लक्षात नाहीत. आणि एक म्हणजे रिअल स्टोरी अशी, म्हणजे ते गुरु शिष्य परंपरेमधली एक स्टोरी आहे. एक खूप 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 ज्ञानी गुरु असतात आणि त्या अशा असतात की त्यांच्या आश्रमामध्ये, तुम्हाला माहिती आहे ना, प्रत्येक गुरुचं काहीतरी एक आश्रम आहे. तर हिमालयात वगैरे असे कुठेतरी ते लोक जंगलांमध्ये राहायचे. आणि एक कुठला तरी मनुष्य म्हणा, राजा म्हणा किंवा संसारामधला माणूस, त्याच्या आतमध्ये अशी इच्छा निर्माण होती की मला ना देव बघायचा आहे. देव काय आहे ना मला बघायचं, मला समजायचं आहे की देव काय आहे, देवाला बघायचंच आहे. आणि त्याला एवढं माहिती आहे की देव तो नाही बघू शकत, त्याला गुरु पाहिजेत. मग कबीरचा एक दोहा पण आहे, आम्ही ते गाणं पण लावतो की गुरु गोविंद जर दोन्ही एकत्र आले तर काके लागू पाय. जर दोघे एकत्र आले समोर, गुरु पण आला आणि गोविंद पण आला, गोविंद म्हणजे कृष्ण, गुरु पण आला आणि गोविंद पण आला, तर मी पाय कोणाचे पडू? आता दोघे एकत्र उभे आहेत, 1 बाय 1 आले तर मला माहिती आहे दोघांचे पडायचे. पण आता दोघे असं नको व्हायला ना, ह्याचे पडले ह्याचा इगो हर्ट झाला. कधी कधी असं होतं ना, सासू आणि मावशी एकत्र आली, मावशीच्या पाया पडलात, सासूचा इगो हर्ट. मग आता कोणाच्या पाया पडायच्या? एक
मग कबीर त्या दोह्यामध्ये पण म्हणतो, बलहारी म्हणजे मी जो आहे एक माणूस आहे, साधा मनुष्य आहे, मी तर गुरुच्याच पाया पडणार. कारण की जर गुरु नसता तर गोविंद दिसलाही नसता. मग तिथे पण ते सांगितलं आणि इथे पण त्याला माहिती होतं की बिना गुरुचा मला गोविंद दिसणार नाही. मग तो गुरु शोधायला लागला. त्याने खूप आश्रमांमध्ये काम केलं, राहिला, पण त्याला असं कोण भेटला नाही जो खरंच देव दाखवेल. नंतर तो एका आश्रमामध्ये पोहोचला. तिथे ते गुरु एवढे महान होते की त्याला माहिती होतं की हे दाखवू शकतात, यांच्यामध्ये आहे. त्याला स्वतःला कळालं की हे दाखवू शकतात. मग तो त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला की मला देव बघायचं आहे. मग ते गुरु म्हणाले, कभी प्यार हुआ है? हा मनुष्य बोलतो, मैं वो सब में नहीं हूं, मैं जब से मुझको समझ आई है तब से मैं भगवान का नाम जप रहा हूं. प्यार व्यार करने के लिए मेरे को कोई टाइम मिला नहीं. मेरे को आप भगवान दिखा दो बस. मैं आपके लिए क्या करूं, बोलो क्या सेवा करूं आपके आश्रम में, झाड़ू मारूं, पोछा मारूं, क्या करूं, आप जो बताओगे मैं करूंगा. मुझे खाली भगवान दिखा दो बस. मेरी और कोई आपसे मांग नहीं है, बस एक बार दिखा दो बस भगवान के. गुरु परत बोलतो, लेकिन कभी तो प्यार हुआ रहेगा. बोलतो, अरे गुरु आप समझ क्यों नहीं रहे हो, मैं वो सब पारिवारिक इसमें नहीं रहता, खाली भगवान, ओनली भगवान, और कुछ नहीं मेरे मन में. भगवान की भक्ति के अलावा मेरे मन में कुछ. लेकिन कोई तो लड़की कभी देखी होगी, कभी तो दिल जरा जोर से धड़का होगा, ऐसा कुछ तो हुआ रहेगा ना. आप इतने बड़े हो गए अभी, कभी तो ऐसा इमोशन आपके अंदर आया होगा. तो बोलतो नहीं नहीं ऐसा कभी नहीं हुआ. मग गुरु म्हणाले, तो ऐसा कभी नहीं हुआ तो फिर मैं आपको भगवान नहीं दिखा सकता. तो बोलतो, भगवान का और इसका प्यार होने का क्या लेना. बेटा जिसको इंसान नहीं समझा उसको भगवान कैसे दिखाऊं. मग हे तुम्हाला का सांगतोय मी, तो आपण सगळे इंसान आहोत. त्यामुळे मनुष्याच्या आतमध्ये काही निर्गुण असू शकतात. म्हणजे तुम्हाला अर्जुन बनायचंय पण तुम्हाला दुर्योधन नका, असं कसं चालेल. दुर्योधन पण तुमच्याच आतमध्ये आणि अर्जुन पण तुमच्याच आतमध्ये, गांधारी पण तुमच्याच आतमध्ये आहे, गांधाराज पण तुमच्या आतमध्ये, तुमच्याच आतमध्ये कर्ण आहे, तुमच्याच आतमध्ये अर्जुन आहे, तुमच्याच आतमध्ये कृष्ण पण आहे. सगळं काय जे काय असेल, म्हणजे ह्या जगात जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत त्या माझ्याच आतमध्ये आहेत, त्या जगात जेवढ्या खराब गोष्टी आहेत त्या पण माझ्याच आतमध्ये आहेत. मग जर तुमची आजची परिस्थिती जी काय असेल, मग तुमची बॅलन्स शीटची असो किंवा तुमच्या बँक अकाउंटची असो, तुमच्या बिझनेसची असो, तुमच्या हेल्थची असो, ह्या सगळ्यांना रिस्पॉन्सिबल जर ह्या जगामध्ये कोणतरी असेल तर तो मीच आहे. हे तुम्हाला बोलायला शिकवतोय मी. नाही ओ फॅमिलीचा प्रेशर होता, काही फरक पडत नाही. आज फॅमिली आहे, उद्या नाही आहे. उद्या तुम्ही मेल्यानंतर फॅमिली मॅक्सिमम 13 दिवस काहीतरी, हे पण 13 दिवस मी खूप जास्त म्हणतोय. आजकाल 13 तासच नाराज असतात. त्याच्यानंतर व्हॉट्सअप वगैरे बघतात आणि मग थोडे रिलॅक्स होऊन जातात, इंस्टाग्राम वगैरे बघून, रील बघून ना, विसरून जातात. मग 13 वेळेला काय पार्टी ठेवायची, बिर्याणी ठेवायची काय चायनीज ठेवायची ना. आईला तर बाबा ती चायनीज आवडायची, मग चायनीज ठेवूया. मग ती तयारी चालू होते. त्याच्यापेक्षा अगोदर खूप मोठं डिस्कशन होतं, दागिने कुठे आहेत बघूया, आणि जरा ते प्रॉपर्टीचे पेपर बघूया, सगळे डबे खोलून बघूया, कुठेतरी काहीतरी ठेवून गेले असे. People are very selfish. That doesn't mean you should not love them. You should love them. But at what cost? काय डिस्काउंट करून. आणि असं कोणी सांगितलं की बिझनेस विमेन त्याच्या नवऱ्याला प्रेम नाही करू शकत. माझी बायको पण तर बिझनेसमध्ये आहे. असं नाही की आमच्या दोघांमध्ये प्रेम नाही. आणि प्रेम असून काय, लोक सकाळी उठल्यानंतर रात्रीपर्यंत असे एकामेकाचे हात पकडून बसायचे आम्ही, त्याला प्रेम म्हणतात. पिक्चर चालू नाही आहे ना, रिअल लाईफ आहे ना. मग रिअल लाईफ मध्ये आयुष्यामध्ये जसे चॅलेंजेस येतात तसे बिझनेसमध्ये चॅलेंजेस असतात. ह्या चॅलेंजेसला फेस करण्यासाठी आपल्यामध्ये काही ती ताकद असायला पाहिजे. ती शक्ती आम्ही तुम्हाला ऍक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न करतोय. वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगतोय. ह्याच्यामध्ये जी एक गोष्ट असते ना, ती तुम्ही ना जगाला जज करता. काय करता तुम्ही, जज करणं म्हणजे समजतं ना, एखाद्याला लगेच जज करता. जसं आता मी बोलतोय ना, तुमच्या आतमधून कोणतरी मला जज करताय, अरे हा काय सांगणार आहे, ह्याला काय माहिती बायकांचं आयुष्य काय असतं. तुम्ही मला जज करताय, मला जज कर. तुम्ही कोणाकोणाला जज करता माहिती, रस्त्यावर चालणाऱ्या कुत्र्याला पण जज करता. या कुत्र्याला काही कामधंदे आहेत की नाही. तुम्ही आईबापाला जज करता, तुम्ही देवाला पण जज करता. अरे बाबा पाऊस आज नाही पडायला पाहिजे होता. ह्या जगामध्ये तुम्ही सगळ्यांना जज करता, एका व्यक्तीला सोडून, स्वतःला सोडून. मग तुम्ही बाहेरच्यांना जज करणार, हा तुमचा गुणधर्म झाला. मी ते काढू शकत नाही तुमच्या आत, पण मी त्याच्यामध्ये लिस्टमध्ये अजून एक नाव ऍड करतोय. फक्त जजच करताय ना, तर स्टार्ट जजिंग फ्रॉम युअरसेल्फ. पहिलं स्वतःला जज करा. आज सकाळी तुम्ही किती वाजता उठलाय तुम्ही जज करा. आज सकाळपासून आता 3 वाजेपर्यंत पैसे कमवण्यासाठी तुम्ही किती एफर्ट टाकलेत हे जज करा. स्वतःचं नॉलेज वाढवण्यासाठी किती एफर्ट टाकलेत
हे जज करा. स्वतःचे हेल्थ सांभाळण्यासाठी किती एफर्ट टाकलेत हे जज करा. जर तुम्ही तुमच्या मेंटल हेल्थवरती काम नाही केलं तर वेडे होणार तुम्ही. आणि वेडे होणार म्हणून काय सांगू, जर टेस्ट घेतली नाही ते एखादी वेडे आहेत की नाही त्याची, मला वाटते सगळे तुम्ही टॉप कराल. थोडं वाईट वाटेल, प्लीज ऍडजस्ट करून घ्या. मला हा नाही मारायचा नाही. मी 2-3 लोक ठेवलेत मला वाचून इकडून काढून घेऊन जायला. खरं सांगतोय, फिजिकल हेल्थ जसं तुम्हाला कळतंय ना की कुठेतरी दुखतंय काहीतरी होतंय, तसं मेंटल हेल्थ वरती तुम्ही लास्ट टाइम कधी काम केलं होतं? लास्ट टाइम स्वतःचं तुम्ही जसे विचार करताय ते चांगले विचार आहेत की खराब विचार आहेत ते कोणाकडून तुम्ही जज करून घेतलं होतं? त्याचा कुठे ब्लड रिपोर्ट निघतो का, कुठे एक्सरे निघतो का? मग सद्गुरूंच्या भाषेमध्ये मग तुम्हाला असं रेफरन्स मी देणार. मग सद्गुरू म्हणतात अँगर, एन्झायटी किंवा राग, द्वेष, कंपॅरिझन करणं, जेलसी, हे सगळे पॉइझन आहेत. अग्री करूया आपण, हे सगळे काय आहेत? म्हणजे तुम्हाला एखाद्याचा राग येतो ना, राग येतो की नाही? एखाद्याचा राग येतो, त्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला राग आलेला असतो त्याच्यामध्ये तुमच्या राग येण्याच्या प्रोसेसमध्ये त्याला त्रास होत असतो की तुम्हाला त्रास होत असतो? मग सद्गुरू सांगतात अँगर, एन्झायटी, जेलसी, ह्या ज्या नेगेटिव्ह इमोशन्स आहेत हे सगळे पॉइझन आहेत. जर तुम्ही प्यालात तर समोरचा कसा मरेल? पॉइझन जर आपण प्यालो तर कोण मरणार आहे? मग सद्गुरू बोलतात हे जग जे आहे ना ते खूप फेअर आहे. म्हणजे ना जो विष पितो ना तो मरतो. असं कधीच झालं नाही आपल्या ह्या जगामध्ये की मी विष प्यालो आणि दुसरा कोणतरी मेला. आणि जर ही पॉवर असती तर तुम्ही रोज अर्धा लिटर प्याले असता ना, नावं घेऊन आज ह्याला उडवतो. त्यामुळे आपल्या जगामध्ये एकदम खूप आहे. मग तुम्ही विष पिताय, मग तुम्ही बोला नाही ना आम्ही विष पित नाही, आम्ही तर चहा पिऊन आलोय, असं नाही. मानसिक तुम्ही काय ऐकताय, तुमच्या बुद्धीमध्ये काय चालू आहे, तुमचा स्वतःचा आवाज तुम्हाला कसा सांगतो? मी तुम्हाला सांगितलं स्वतःला आरशामध्ये बघायला चालू करा. चालू केलंय तुम्ही? स्वतःला आरशामध्ये नजरेत नजर टाकून स्वतःलाच बघायचंय. आणि नजर अशी खालती नाही पडली पाहिजे. नजर एकदम अशी, म्हणजे मी जेव्हा मला स्वतःला आरशामध्ये बघतो आय फील प्राउड कि क्या भाई क्या जिंदगी बनाया भाई, हाँ कहाँ से शुरू किया था कहाँ पहुंचा दिया भाई, बहुत मजा कर, बहुत सही कर रहा है भाई, और करेंगे, अच्छा करेंगे. आज तुमचा हा सेशन झाल्यानंतर मी जेव्हा स्वतःला आरशामध्ये बघेन आई फील प्राउड, अरे क्या बोले हो भाई, बिना पीपीटी के क्या बात किया, वाह सही किया भाई, पहली बार ऐसा. कारण की हे सगळं कॉन्टेंट रेडी कॉन्टेंट नाहीये, हे मनातून बोललेल्या गोष्टी. आता कुठेही पीपीटी नाही, हे कुठेही रेडी झालेलं नाही. मी फक्त इथे उभा राहिलो, जे मनामध्ये आलं ते बोलतोय तुमच्या लोकांबरोबर. मग प्लीज समजा आपल्याला मनातून काय करायचं, त्या सगळ्या गोष्टी काढून टाकायच्या. जर उद्या देवी तुमच्या समोर येऊन उभा राहिली, आणि देवी तुमच्या समोर उभा नाही राहणार, देवी तुमच्या आतमध्ये उभा राहणार, तुम्हाला ती फील करावी लागेल. समोर बघायची असेल तर आरशात बघावं लागेल की हीच तर शक्ती आहे, हिच्यामध्येच तर दुर्गा, हिच्यामध्येच तर सरस्वती, हिच्यामध्येच तर लक्ष्मी आहे. आणि देवी बोलते माग, काय मागायचं आहे? मी तथास्तु बोलायला रेडी आहे, काय मागाल तुम्ही? म्हणजे मला नका सांगू, पुन्हा कुणाला सांगायचं हे आतल्यात. एका सिच्युएशन मध्ये तुम्हाला मी घेऊन चाललोय की आम्ही इकडे सगळी एनर्जी केलेली आहे आणि तुमच्या देवी ऍक्टिव्हेट झाल्या, तिने तुमचं त्रिवेणी ऍक्टिव्हेट झालं. तो जो ट्रायंगल आम्ही तुम्हाला सांगतो तो ऍक्टिव्हेट झाला आणि आता तुम्ही कल्पतरू बनलेला आहात. जे बोलाल ते होणार आहे. मग तुम्ही आता काय बोलणार? किती इम्पॉर्टंट प्रश्न आहे ना, की देवासमोर नतमस्तक. मी हे बोलत नाही, काल आपलं ते पण डिस्कशन झालं की देवाकडे काय मागायचं नसतं. इट्स ओके, नाही ते एका मॅच्युरिटीच्या नंतर. आता आपण मॅच्युअर्ड लोक नाही आहोत, आता आपण इमॅच्युअर्ड लोक आहोत. लेट्स एन्जॉय इमॅच्युरिटी फर्स्ट ऑफ ऑल. सगळ्यात लॉजिकली सांगायला गेलो तर ते खूप डिफिकल्ट होऊन जातं. मग काही इलॉजिकल गोष्टी समजून घ्या प्लीज. जर माहिती नसतील तर 5 गोष्टी मागायच्या. ह्या 5 गोष्टींना तुम्हाला मी सांगतो. 5 सिंपलच्या गोष्टी आहेत. देवाकडे कोणत्या गोष्टी मागायच्या असतात? 5 मधल्या बाकी 3 नंतर सांगतो. आज 2 सांगतो तुम्हाला 5 नावं. सगळ्यात पहिला हेल्थ मागायचं. काय मागायचं असतं? नाही, पहिले पैसे मागते. पहिला हेल्थ. हेल्थ मध्ये 2 प्रकार आहेत, फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ. अ वीक ब्रेन कॅन नॉट हॅव स्ट्रॉंग बॉडी अँड अ वीक बॉडी कॅन नॉट हॅव स्ट्रॉंग ब्रेन. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही स्ट्रॉंग असायला पाहिजे तर पुढचं सगळं चालेल. ह्याच्या पुढचे जे 4 आयटम आहेत हे 4 ऍक्टिव्हेट होण्यासाठी कंडिशन नंबर 1 ही आहे की तुमचा हेल्थ स्ट्रॉंग असायला पाहिजे. आणि व्हेन आय से हेल्थ, इट इज
मेंटल अँड फिजिकल दोन्ही. ज्या स्त्रीची हिते पॉवर आहे ती 200 किलोचं वजन पण उचलते. ऍथलीट तुम्ही बघितलेले, म्हणजे मी सांगायची गरज नाहीये. त्या बॉक्सिंग पण करायला लागल्या, त्या कार रेसिंग पण करायला लागल्या. जर तुम्ही हिमालयाला गेलात ना तर जेवढी मुलं बाईक घेऊन येतात ना तिकडे हिमालयामध्ये राईड करून, त्याच्यापेक्षा जास्त मुली येतात आता. आणि बऱ्याच मुली इंडियाच्या पण नाहीये, म्हणजे त्या त्यांच्या कंट्रीतून निघाल्यात बाईक घेऊन. आणि ते लडाखला वगैरे ते लोक राईड करायला लागलेत डोंगरांमध्ये. आणि त्यांचा हा देश पण नाहीये, त्यांना इथली भाषा पण नाही येत आहे. किती रिस्क आहे. आणि काय भेटणार आहे डोंगरांमध्ये गाड्या चालवून? काही नाही. फ्रीडम फील करतात ते. मग तुम्ही उद्या बाईक घेऊन निघू नका मॅडम. यांच्याकडे आताच बुलेट आले नवीन निघाले मी फ्रीडम फील करायला. पण त्यांचा मेंटल हेल्थ खूप स्ट्रॉंग असतो. मोनिका काहीतरी मॅडम मागतात त्यांना द्या. पेन मागतात. पेन ना मॅम? पेन दे त्यांना. सो हेल्थ मागायचं आपल्याला. काय मागायचंय? हेल्थ मागून मिळतं का? देवाने तुम्हाला 1 रुपये तरी देणार आहे का? मागून ह्या जगामध्ये काही नाही मिळत. मागायचं का? मग मागितल्यानंतर आपल्या कॉन्शियसनेसला एक कमांड जाते की बाबा मला काय हवंय? हेल्थ हवंय, मेंटल हेल्थ हवंय. मग मेंटल हेल्थ करण्यासाठी योगा आणि मेडिटेशन करावं लागतं. किंवा मेडिटेशन स्पेसिफिकली काय करावं लागतं? मेडिटेशन. त्याचा चॅप्टर 1 आज आम्ही चालू करणार आहोत. आरती मॅडम तुम्हाला नाडी शुद्धी शिकवणार आहे. इट्स अ सिंपल ब्रीदिंग ऍक्टिव्हिटी. इट्स अ योगिक ऍक्टिव्हिटी. मग ती योगिक होणार. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला चॅन्टिंग शिकवणार. काहीतरी तुमच्याकडून चॅट, बेचा पाडा कसा बोलता तसं काहीतरी बोलून घेणार. बे एके बे, बे दोन्ही चार, बे त्रिक सहा, बे चौक आठ. मग जेव्हा बेचा पाडा बोलत असताना तेव्हा तुम्हाला हे लक्षात नव्हतं तुमचं सरनेम खूप मोठा आहे किंवा जात खूप खालची आहे किंवा तुमचं माहेर खूप मोठं होतं. हे तुम्हाला काही लक्षात राहत नाही. तुम्ही गरीब होता, तुम्हाला दुःख आहे, तुमच्या बॉडीमध्ये कुठे दुखते काही कळत नाही. तुम्ही त्यावेळी बेच्या पाड्यावरती फोकस असता. म्हणून आम्ही तुमच्याकडून काहीतरी चॅन्टिंग करून घेणार आहोत. मग चॅन्टिंग करताना तुम्हाला त्याच्या पुढची लाईन बोलायची, त्यामुळे पूर्ण फोकस कुठे येतो? एकाग्रता त्या सॉन्ग वरती असते, त्यामुळे तुम्ही फोकस होता. आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला एका मोमेंट ऑफ सायलेन्स मध्ये जायला सांगणार की 1 मिनिट अर्धा मिनिट सायलेन्स राहा. दॅट इज मेडिटेशन. डुईंग नथिंग इज मेडिटेशन. म्हणजे जर तुम्हाला मेडिटेशन शिकायचं असेल तर तुम्हाला काहीच नाही करायचं. गौतम बुद्ध बनायचं, डोळे बंद केले की सगळं शट झालं पाहिजे. पण आज तसं होऊ शकत नाही. डोळे बंद केले की पूर्ण महाभारत रणभूमी उभी राहते ना. सगळंच उभं राहतं. मग कर्ण पण दिसतोय आणि मग सगळे मग बाण चालायला लागलेत आणि रणगाडा दिसतोय आणि आज कोणाला ठोकायचं काय करायचं ते चालू होतं. हे शांत करायचं आहे. त्यामुळे मेंटल हेल्थवरती आपल्याला खूप काम करायचं आहे. कारण की मेंटल सिकनेस इज अ रिअल थिंग, इज नॉट इमॅजिनरी थिंग. मी तुमच्याबरोबर इमॅजिनरी बोलत नाहीये, हे रिअल आहे. लोक सक्सेसफुल नाही झाली कारण की त्यांची डोकी खराब आहे. सक्सेसफुल न होण्याचं सगळ्यात मोठं कारण हिते आहे. मार्केटमध्ये काल पण अपॉर्च्युनिटी होती, आज पण आहे आणि 10 वर्षानंतर पण असणार आहे. काय प्रोडक्ट चेंज झाले, प्रोसेस चेंज झाली, पण लोक आज पण मार्केटमध्ये काही करोडोचा बिझनेस. आपण इथे लेक्चर घेतोय, किती लोकांच्या अकाउंटमधून करोड गेले आणि किती लोकांनी करोडो आता कमवले. मार्केटमध्ये ट्रान्झॅक्शन चालू आहेत. तुम्हाला राईट प्रोडक्ट, राईट प्रोसेस, राईट पीपल दिसत नाहीयेत कारण की दिस इज वीक. वीक सॉइल कॅन नॉट हॅव स्ट्रॉंग सीड. एक खूप स्ट्रॉंग आयडिया इथे येऊ शकत नाही. त्यामुळे पहिला ह्याला रेडी करा. मेडिटेशन इज अ ओनली मेडिसिन ज्याच्या थ्रू तुम्ही आपल्या स्वतःच्या मेंटल हेल्थवरती काम करू शकता. तर वी आर गोइंग टू टीच दॅट. आता पण जे चालू आहे ना ते मेडिटेशनच चालू आहे. कारण की आता मी बोलतोय आणि तुम्ही शांत चित्ताने अशा जर देवीसारख्या जर घरी बसलात तर घरचे माझी फी डबल करून मला देऊन जातील की हे कसं शांत बसायला शिकवलात तुम्ही ह्यांना. सेकंड, हेल्थवरती लक्ष द्या. हेल्थवरती आपण काम करूया. तुमच्याकडून आम्ही वर्कआउट वगैरे करून घेणार आहोत. फक्त लगेच खाल्ल्या तो करायचा नसतो. मग थोडं आपण जेव्हा आपले डे जसे जसे पुढे जाईल तेव्हा तुमच्याकडून आम्ही काही ना काही फिजिकल ऍक्टिव्हिटी, थोडा वर्कआउट, थोडं स्ट्रेचिंग वगैरे तुम्हाला शिकवणार. जे आम्ही इथे शिकवणार तुम्हाला करायचं रोज आहे. बेनिफिट पाहिजे असतील तर जर तुम्हाला सांगितलं हे एकदा फिरवलं की बेनिफिट मिळतो, मग किती वेळा फिरवायचं? 11 वेळा फिरवायचं. मग तसं प्रत्येक ऍक्टिव्हिटी. मग हे सांगितलं एकदा करायचं तर मग किती वेळा करायचं? 11 वाजता. आदि मुद्राधा 11 वेळा करायची. असं छोट्या छोट्या. आम्ही तुम्हाला खूप असं ॲथलेट बनायला 6 पॅक्स वगैरे असं काही शिकवणार नाही आहोत.
पण थोडं मुव्हिंग, बॉडी मुव्हिंग असायला पाहिजे. बॉडी मुव्हिंग असली की ब्रेन मुव्हिंग ऑटोमॅटिकली होतो, ब्लड सर्क्युलेशन बॉडीतून वाढतं, मग आयडिया येतात, मग कॉन्फिडन्स येतो. स्वतः कधीतरी अर्धा तास योगा करून बघा ना सकाळी, तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स कसा चेंज होऊन जातो. 5 मिनिटं मेडिटेशन करून बघा ना, एकदम कॉन्फिडेंटली फील होतं. मग तुम्हाला कॉन्फिडन्स फील करायचा ना, रोज फील. कॉन्फिडन्स कशी गोष्ट आहे, महिन्यातून एकदा फील केला तर चांगलं आहे का? रोज कॉन्फिडन्स जर फील करायचा असेल तर रोज काहीतरी ऍक्टिव्हिटीज कराव्या लागतील. मग पहिलं हेल्थ मागायचं, दुसरं देवाकडे वेल्थ मागायचं. वेल्थ ना मागून मिळत नाही, वेल्थ मागण्यासाठी ना इन्कम कमावा लागतं. हेल्थ आणि वेल्थ खूप सोपे शब्द आहेत ना, दोनच गोष्टी आहेत, एक हेल्थ आणि दुसरं वेल्थ ना. मग ह्या दोन गोष्टी तुम्हाला मागायच्या. तर ह्या दोन गोष्टी आल्यानंतर काय करायचं मला सांगा? चांगली बुद्धी, चांगलं शरीर, चांगला बँक बॅलन्स. मग खुश राहायला पाहिजे की नाराज राहायला पाहिजे? खूप खुश राहायला पाहिजेत ना. मग चांगलं हेल्थ, चांगली माइंड आणि चांगला बँक बॅलन्स झाल्यानंतर तुम्ही खुश होणार आहेत का? की प्रोसेसमध्येच खुश राहूया? खुश राहायला पैसे लागतात का? आता जर तुम्ही खूप छानशी स्माइल दिली, बँकमधून लगेच 10,000 रुपये कमी होणार आहेत का? म्हणजे खुश राहायची ही एकतर एक मेंटल कंडिशन आहे ना. मी तुम्हाला फक्त सांगतोय खुश राहा ना, काहीतरी शिकायला आलाय तुम्ही. हे समजूनच खुश राहायला पाहिजेत की आय एम लर्निंग समथिंग. पुन्हा शाळेत गेल्याशिवाय किंवा पुन्हा कॉलेजमध्ये गेल्यासारखी फिलिंग आहे. हे किती छान मैत्रिणी मला मिळालेल्या आहेत. खुश राहा ना. बाय तुमचा डिफॉल्ट हॅपी असायला. कोणतरी येऊन तुम्हाला नाराज करून गेलं तर ती वेगळी गोष्ट, मी त्याच्यावरती बोट ठेवू शकतो की बाबा फॅमिलीमध्ये कोणतरी काहीतरी बोलून गेला किंवा कस्टमर एखादा काहीतरी बोलून गेला, काय बाहेरच्या वाला. पण मग तो बोलायच्या अगोदर तू कसा असायला पाहिजे होता? खुश. तो बोलून गेल्यानंतर कसा असायला पाहिजे होता? खुश. डिफॉल्ट हॅपी असायला पाहिजे होता. आता आपला डिफॉल्ट कसा आहे? आम्ही कोणातरी बघितलं, आम्ही पहिले हे कौन मर गया, तो बोलतो नहीं कोई नहीं मरा, ऐसा क्यों बोल रहे? बोला नहीं तेरा चेहरे पे देख के ऐसा लगा कोई तो मर गया. बाय डिफॉल्ट लोक जरा बघ ना, कोणतरी कुरिअर वगैरे वगैरे असतील, बाय डिफॉल्ट कोई तो मर गया जैसा आपण फिलिंग लाते. मग असं नको, बाय डिफॉल्ट आपण खुश राहूया. इनफॅक्ट लोकांनी आपल्याला विचारलं पाहिजे, हे काय झालं, दात कशाला काढते? माझे दात मी काढेन, तुला प्रॉब्लेम आहे? मग त्याला जरा भोकून दाखवायचं. सो थर्ड इज ब्लिस. ब्लिस म्हणजे बाय डिफॉल्ट तुम्ही खुश असायला पाहिजेत. आता हेल्दी माइंड, हेल्दी बॉडी म्हणजे हेल्दी आहात, वेल्दी आहात, तुम्ही खुश आहात. मग तुमच्या आजूबाजूच्या लोकांना नाराज ठेवणार का तुम्ही? तुमच्या एम्प्लॉईजला, तुमच्या कस्टमर्सला, तुमच्या फॅमिली मेंबर्सला, तुमच्या मैत्रिणींना. म्हणजे तुमच्याबरोबर जर कोण अनोळखत माणूस जरी 5 मिनिटं बोलला तरी त्याची सेटिंग तुम्ही चेंज करून टाकायला पाहिजेत ना. अरे हाऊ हॅपी ही वॉज, हाऊ हॅपी शी वॉज, म्हणजे भेटून किती बरं वाटलं. ती फिलिंग जी असते ना, ती फिलिंग तुम्हाला शेअर करायची असते. दॅट इज केअरिंग फॉर द वर्ल्ड, दॅट इज लव्हिंग टू द वर्ल्ड, दॅट इज लव्ह. आणि पाचवी जी गोष्ट आहे ती खूप, पाचवी गोष्ट अचीव करणं तुमच्या हातात नाही. या 4 गोष्टी तुम्ही मेहनत करून काहीतरी ऍक्टिव्हिटी करून अचीव करू शकता. पाचवी गोष्ट अचीव करायला फेथने तुम्हाला पकडायला पाहिजे. दॅट इज स्पिरिच्युअलिटी. यू शुड बिकम स्पिरिच्युअल. आणि काही काही माणसं असे स्पिरिच्युअल झालेत की ते नग्न असतात, नग्न, त्यांना कशाचीही पर्वा नसते, पण खूप खुश असतात ना. ते आता तुम्ही ते कुठला कुंभमेळा वगैरे झाला, तिथे साधू वगैरे येतात, तुम्हाला माहिती असतील तर. असे खूप जण आहेत, किती ऋषीमुनी आहेत. गौतम बुद्ध खूप स्वतः एक सम्राट होते, पण स्पिरिच्युअल झाले तेव्हा अगदी ते ऑरेंज कपडे घालून गावोगाव भिक्षा मागत फिरले. सम्राट असताना, सम्राट म्हणजे राजा, राजाच्या वरती महाराजा, त्याच्या वरती काय काय असतं तिथं, महाराजांचा महाराजा असं काहीतरी त्याला सम्राट वगैरे म्हणतात. मग तो स्पिरिच्युअलिटी आहे. स्पिरिच्युअलिटी म्हणजे गरीब असणं गरजेचं नाही. आज जर स्पिरिच्युअल बनल्यानंतर तुम्ही गरीब असं, स्पिरिच्युअलिटी आणि गरीब जर तुम्हाला सेम वाटत असेल तर आज जगामध्ये सगळ्यात जास्त पैसा ख्रिश्चन मशनरीजकडे, जैन टेम्पल्सकडे, हिंदू टेम्पल्सकडे सगळ्यात जास्त पैसा आहे. तिरुपती बालाजीकडे खूप जास्त पैसा आहे. कंपन्यांमध्ये पण एवढा पैसा नाही जेवढा तिरुपती बालाजी किंवा लालबागचा राजा किंवा ही मंडळी जी आहेत किंवा एक सोसायटी ज्या आहेत त्यांच्याकडे पैसे खूप आहेत. स्पिरिच्युअलिटी म्हणजे गरीब लोकांसाठी कधी बनलेली नाही. इनफॅक्ट गरीब लोकांकडे स्पिरिच्युअलिटी टिकत पण नाही, राहणार पण नाही. गरीबाला टेन्शन आहे, उद्या मी जेवू काय, टेन्शन असेल किंवा जे काय असेल तो त्याच्या एका कर्म सायकलीतून बाहेरच पडत नाही. स्पिरिच्युअल व्हायला पण अकाउंटमध्ये पैसे लागतात.
तर तुम्ही स्पिरिच्युअलिटी, मग पहिले 5, मी पहिलं स्पिरिच्युअलिटी का नाही सांगत आहे, उद्या मी तुम्हाला स्पिरिच्युअलिटी शिकवली जाईल पण तुमची बॉडी, तुमचा पाठीचा कणा तुम्हाला सपोर्ट देत नाही, मग तुम्ही स्पिरिच्युअल कसे राहणार. मी बोलते 2 मिनिटं डोळे बंद करून बंद ठेवा, तुम्हाला कळा मारतात आहेत. यू कॅन नॉट स्टे स्पिरिच्युअल जर तुमचा फिजिकल नसेल तर. तुम्हाला बँकेचा EMI येणार आहे, कंटिन्युअस माइंडमध्ये चालू, अरे EMI येणार आहे, EMI येणार आहे. मी तुम्हाला सांगतो स्पिरिच्युअल बना, मी स्पिरिच्युअल बना, तुम्ही EMI ऐकणार, मी बोलणार स्पिरिच्युअल, तुम्ही ऐकणार EMI. त्यामुळे पहिले जे 2 आहेत ना ते खूप इम्पॉर्टंट आहे, हेल्थ आणि वेल्थ. मग त्या दोघांवरती तरी खेळूया आपण. बाकी बोनस आहे, बाकी 3 जे आहेत ना ते बोनस आहेत, मिळाले नाही मिळाले. पण हे 2 ना खूप मेहनत करून अचीव करावे लागतात, हेल्थ आणि वेल्थ, फुकट मिळत नाहीत. ह्याच्या पुढे एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला, एका व्यक्तीची सांगायची होती, तिसऱ्या व्यक्तीची, जे माझ्या आयुष्यामध्ये ज्यांचा इम्पॅक्ट खूप मोठा आहे. तर माझे कुळदेवत महताब, त्यांच्या पुढे माझ्या आयुष्यामध्ये स्पिरिच्युअल गुरु म्हणून सद्गुरू आले. आणि सद्गुरूंना खूप असे हाय लेवलचं एज्युकेशन देतात. आज तुम्ही त्यांचा एक व्हिडिओ बघा, खूप हाय लेवलचं, म्हणजे एकदम नेक्स्ट लेवलचं एज्युकेशन देतात. मग ते मी एकदम हँग झालो होतो असं की हा मी पण आता, मग ते ब्लेझर वगैरे सगळे घालायचे बंद केले, 3 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये राहायचं बंद केलं, विदा चप्पलचा फिरायचो, टकला राहायला चालू केलं, धोती आणि कुर्ता घालायला चालू केलं. आणि मुंबईमध्ये असे नाही राहत CA लोक. मुंबईमध्ये CA म्हणजे तो वाटला पण पाहिजे की तो CA आहे. आणि आधीच मी असा एवढा छोटूसा, म्हणजे असं बघून CA कोण बोलत नाही, त्यात आणि तर तसा एकदम फकीर सारखा राहायला लागलो तर मग ते लोक खरं डाऊट करायचे माझ्या डिग्रीवरती. पण मी तसा राहायला चालू केलं होतं. आणि मग गावी आलो, 2018ला आम्ही गावी आलो. बोललो नाही मुंबई नाही सोडायचं, तर ती मुंबई मायानगरी आहे, तिथून बाहेर पडायचं, पहिलं तिथे आपण काय क्रिएट करू शकत नाही, असं काहीतरी विचाराने इकडे आलो. आणि खूप जास्त स्पिरिच्युअल बोलायला चालू झालं. म्हणजे जो भेटत होता त्याला स्पिरिच्युअलिटी सांगत होतो. मग म्हात्रिया भेटले. मग कधी कधी ते दारू चढल्यानंतर दारू उतरायला एक अँटीडोट देतात माहिती आहे, असं निंबू पाणी वगैरे असं, किंवा ब्लॅक कॉफी स्ट्रॉंग बनवतात की उतरू दे त्याला, आता उलटी झाली तरी चालेल पण उतरवायचे. मग तसे ना स्पिरिच्युअलिटीचा अँटीडोट म्हणून ना मला म्हात्रिया मिळाले. म्हात्रियांचं ओरिजिनल नाव आहे TT रंगराजन. त्यांच्या ऑर्गनायझेशनचं नाव आहे इन्फिनिटिझम. आणि ते खूप चांगले, म्हणजे आजपर्यंत माझ्या आयुष्यामधले सगळ्यात चांगले स्पीकर म्हणून मी त्यांना बघतो. त्यांच्यासारखा स्पीकर मी खूप स्पीकरला ऐकलेला आहे. त्यांच्यासारखा स्पीकर, त्यांच्यासारखा बोलणारा माणूस मला आजपर्यंत दिसलेला नाही किंवा माझ्या ज्ञानात नाही. म्हणजे ती लेवल आहे, जे वन ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट स्पीकर आहेत, एवढे चांगले कम्युनिकेटर आहेत. आणि ते बोलतात कोणत्या टॉपिकवरती, लाईफ, स्टडी, लव्ह, फॅमिली, हे त्यांचे टॉपिक आहे, त्याच्यावरती ते बोलतात. मग त्यांना आम्ही लाईफ कोच बोलतो. मग कुळदेवत आहे, मग स्पिरिच्युअल गुरु आहेत आणि लाईफ कोच आहे. मग लाईफ कोचने आम्हाला एक गोष्ट सांगितली, ती गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करतो. वीड वर्सेस सीड, ह्या गोष्टीचं नाव काय, छोटीशी गोष्ट आहे, वीड वर्सेस सीड. वीड म्हणजे गवत, ते ना तान, आपण काय बोलतो तण, ते उगतं ना असंच, कोण पेरतं का, नाही ते असंच उगतं ना, कोण पेरत नाही त्याला, त्याला वीड म्हणतात. इट्स नॉट गुड फॉर सॉइल, इट्स बॅड, इट्स नॉट गुड फॉर एनिथिंग. म्हणजे ते जर उगलं, जर वीड उगली ना, तर तिथे तुम्ही सीड लावू नाही शकत, कारण की सीड पर्यंत ते न्यूट्रिशन पोचायला देणार नाही. मग म्हात्रिया म्हणतात की वीड आहे ना उगवावी लागत नाही, वीड आहे ना बाय डिफॉल्ट उगते. वीड आहे ना ताकद लावून काढावी लागते. उगवायला ताकद लागत नाही, पण ती वीड काढायला आहे ना, ते तण काढायला ना ताकद, रिसोर्स, म्हणजे नेगेटिव्हिटी काढायला खूप ताकद लागते. आणि सीड आहे ना लावायला ताकद लागते आणि तिला मारायला ताकद लागत नाही. तुम्ही 10 दिवस त्याच्याकडे लक्ष देऊ नका, ते स्वतःच मरून जाते. ते वीडचं तसं नाही आहे. वीडला तुम्ही 10 दिवस लक्ष देऊ नका. तुम्ही बघितलं, लास्ट टाइम बघितलं तेव्हा एवढं असणार, 15 दिवसांत बघा एवढी होऊन जाते. आता आमच्या बिल्डिंगच्या पाठीमागे तेच गवत जे एवढंसं होतं कधीतरी एका जमान्यामध्ये, 18 फुटाचं झालंय. 18 फूट म्हणजे माझ्यापेक्षा, म्हणजे आम्ही पहिल्या माळ्यावरती वरून आता बोलतो अरे गवत आलं इकडे. आणि ते एवढं स्ट्रॉंग वाढतं आणि त्याला कोणी पाणी देत नाही, खत देत नाही, त्याला काही ते पेस्टिसाइड टाकायची गरज नाही, त्यांच्या फांद्या छाटायची गरज नाही, ते वाढत चाललंय आपल्या हिशोबाने. मग तुम्ही लोक कधीतरी आम्हाला विचारू शकता असं,
तर ना माझ्या आयुष्यामध्ये ना अंधार खूप आहे, माझ्या आयुष्यामध्ये नेगेटिव्हिटी खूप आहे, माझ्या भूतकाळामध्ये नेगेटिव्हिटी खूप आहे, सर मी कशी काढू? ह्या रूम मध्ये जर आता अंधार झाला तर ह्या रूम मधून अंधार कसा काढायचा? आपण काढू शकतो असा ढकलून? कसा काढू शकतो अंधार? लाईट लावल्यानंतरच जाऊ शकतो. म्हणजे तुम्हाला कळतंय ना, आणि लाईट लावणं सोपं नाही, जळावं लागेल ना कोणाला तरी ते, मग ते सगळं तेल टाकावं लागेल, वात लावावी लागेल, आग लावावी लागेल आणि त्याला ते जपून ठेवावं लागेल. तसंच आपल्या आयुष्यामध्ये असतं. जर तुम्हाला नेगेटिव्हिटी काढायची असेल तर नेगेटिव्हिटी काढायची प्रोसेस नाहीये माझ्याकडे, आहेत आमच्याकडे, ते आपण थोड्याफार क्लेश नसणं वगैरे आम्ही करतो. पण नेगेटिव्हिटी काढायची सगळ्यात फास्ट प्रोसेस आहे की तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी आणायची. आज जर तुम्हाला उद्या का उठायचं किंवा पुढच्या हप्त्यामध्ये काम का करायचं किंवा पैसे का कमवायचे, तर त्याचं रिझन तुमच्याकडे स्ट्रॉंग नसेल तर तुम्ही पैसे कमवणार नाही. पण जर एकदा रिझन कळालं, रिझन काही असू शकतं. म्हणजे समजा अगदी तुमच्या जवळचं कोणतरी प्रेमळ व्यक्ती आता आयसीयू मध्ये, आणि ती म्हणजे डॉक्टरांना जर तुम्ही 25 लाख नाही दिले तर ते जाणार आता 4 दिवसात. मग त्या 4 दिवसामध्ये तुम्ही 25 लाख जमा करू शकता की नाही? म्हणजे प्रयत्न तरी कराल की नाही? मग भीक मागावी लागली तर भीक पण मागाल, आणि कोणाच्या पाया पडाव्या लागल्या तर पाया पण पडाल, मग दागिने कुठेतरी लपून ठेवले असतील तर ते पण काढाल. म्हणजे सगळं करा. का? कारण की जवळचं कोणतरी आयसीयू मध्ये पैशासाठी, बाबा माणूस वाचवतो, पैसे काय मी नंतर पण कमवेन, अशा विचाराच्या तुम्ही ऑलरेडी आहात. हा तुमचा 1.0 आहे. तुमचा 2.0 शक्ती 2.0 हा बोलतो तुमचा बिझनेस जो आहे ना तो आयसीयू मध्ये आहे, ऑलरेडी आयसीयू मध्ये आहे. तुम्ही जर लक्ष नाही दिलं ना तर ते मरणार आहे. आणि मग तुमचा बिझनेस वाचवताना तुम्ही मग आम्हाला काय विचारता, मी माझ्या बिझनेसला कसं मोठं करू, माझ्या बिझनेसला मी कसं, म्हणजे सगळं काही करावं लागेल जे जे त्याच्यासाठी गरजेचं आहे. माझं काय उखडून फेकावं लागलं तर ते फेकावं लागणार, ती निगेटिव्हिटी काढावी लागणार, काहीतरी पॉझिटिव्हिटी काढावी लागणार. कन्सल्टंट नसतील तर कन्सल्टंट आणावे लागणार, एम्प्लॉई नसतील तर एम्प्लॉई आणावे लागणार, लेबर नसतील तर लेबर आणावे लागणार, लेबर येत नसतील तर कुठल्या तरी कंपनीबरोबर दुसऱ्या कंपन्यांबरोबर जॉईंट वेंचर करून जॉबवरती काम करून घ्यावं लागणार. लोन नसेल तर फायनान्स आणावा लागणार, बापाकडून पैसे घ्यावे लागतील, नवऱ्याकडून पैसे घ्यावे लागतील. मला नाही माहिती ते कसं करायचं, ते तुम्ही मला सांगा. मी तुम्हाला सांगतो की करायचं रिझन आहे का, बिझनेस ग्रो करायचं जर रिझन असेल तर तुम्ही करणार. जर तुमचं घर चालू आहे, राशन चालू आहे, डोक्यावरती छत आहे, कपडे आहेत, मुलं शाळेला चाललेले आहेत, मग तुमच्या आतमध्ये फायर का असेल? काहीतरी करून दाखवायची फायर का असेल? फायर असायला पाहिजेत ना आतमध्ये. मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझे पप्पा वारले, इसवी सन 2000 साली. मी 7वी मध्ये होतो, मोठा भाऊ 8वी मध्ये होता. आई अडाणी आहे आमची, तिला फोन पण डायल करता येत नाही, शाळेत कधी गेलीच नाही. मग पप्पा वारल्यानंतर आईकडे 2 ऑप्शन होते, गावी यायचं. आली पहिली गावी. मग आतापर्यंत ह्या बाईला जेव्हा गावी आल्यानंतर सगळे, अरे आमच्याकडे 4 दिवस राग, आमच्याकडे 4 दिवस राग. हिच्या 6 बहिणी, 2 भाऊ, मग ते पप्पांकडची 1 बहीण, पप्पांची 4 भाऊ, म्हणजे ते एवढी नातवंड ह्यांची. सगळेच म्हणायचे आमच्याकडे या, आमच्याकडे या. आणि पप्पांची डेथ झाल्यानंतर आमच्याकडे नको, आमच्याकडे नको. म्हणजे हक्काच्या घरामध्ये पण सांगितलं गेलं की बाबा बघ, तू इथे राहिली तर आधीच आमच्या खाय प्यायचे वांदे आहेत, आणि तुझ्या 2 मुलांना पण आम्ही कसं इथे. जे एकाही नातेवाईकांनी आम्हाला पप्पा गेल्यानंतर सपोर्ट दिलेला, आणि मी त्यांचे अगण्य आभार मानतो. म्हणजे त्यांना मनापासून थँक्यू बोलतो की त्यांनी आम्हाला आधार दिला नाही. आधार दिला असतं तर काय झालं असतं मला सांगा? काकांच्या घरातले आम्ही मोलकर झालो असतो, मामाच्या घरातले आम्ही मोलकर झालो असतो, कुठल्या तरी म्हशी वगैरे घेऊन. कारण की जेवढा मामा जेवढ्या लेवलला त्याच्यापेक्षा वरच्या लेवल तर मला पाठवू शकला नसता. असं नाही की त्याची इच्छा असते, मुद्दामून त्यांनी केलं असं नाही, मुद्दामून नाही हो, त्यांची कपॅसिटीच नाहीये काहीतरी करून दाखवण्याची. त्यांनी सपोर्ट नाही दिला, म्हणून मग माझ्या आईने पुन्हा ते सगळं गुंडाळलं, आम्हाला शाळेतून काढलं, मुंबईला घेऊन गेली. आणि मुंबईला मग तिने काय ताईंचं काम जे बोलतो आपण, मावशी, घर साफसफाई करणं, झाडू पोछा करणं, हे सगळं काम चालू केलं. आम्ही पण शाळेत जायचो, शाळा झाल्यानंतर मग आम्ही पण ते काम करायला जायचो, आईला मदत करायचो. संध्याकाळी मी भाजीचा धंदा लावायचो, चहाचा गाडा असायचा, चहाच्या गाड्यावरती दिवसभर काम करायचो, आणि चहाचा गाडा बंद झाला संध्याकाळी की भाजीचा धंदा लावायचो. हे माझी 7वी 8वीचे दिवस मी तुम्हाला सांगतोय. माझ्याकडे चॉईस होती का?
माझ्याकडे करायची त्यावेळी बुद्धी पण नव्हती ना, की ओ शुड आय डू दिस और शुड आय डोंट डू दिस, ओ माझं नाव खराब होईल का, माझे मित्र ओ दे विल लाफ ॲट मी. अरे बाबा, लाफ ॲट मी काय, लाफ ॲट मी नसतं. मग तिथून पुढे 10वी होईपर्यंत 9वी म्हणजे ते 2-2.5 वर्ष, पप्पा वारल्यानंतर 2-2.5 वर्ष लागले आम्हाला स्टेबलाइज व्हायला. ते 2-2.5 वर्ष आम्ही काय खाल्लंय तुम्हाला सांगतो. लोअर परेलचं मार्केट जेव्हा बंद व्हायचं तेव्हा भाजीवाले ज्या सडलेल्या भाज्या असतात ना त्या फेकायच्या आणि जायचे, कारण की ते सडलेल्या भाज्या चांगल्या भाज्यांमध्ये मिक्स नाही करू शकत. मग ते भाज्या निवडून फेकून टाकायचे. मग प्रत्येक काउंटरच्या बाजूला ते भाज्या फेकून जायचे आणि मग सकाळी जे म्युन्सिपाल्टीची गाडी यायची ते साफ करायची सगळी. मग रात्री 12 वाजता हे सगळं 11:30-12ला व्हायचं. रात्री 12-12:15ला मी, माझी आई आणि मोठा भाऊ आम्ही जायचो त्या मार्केटमध्ये आणि ती मग भेंडी कुठे भेटते आणि मिरची कुठे भेटते आणि निंबू कुठे भेटतोय, कमी थोडा चांगला थोडा खराब असं ते आणायचं. मग ते थोडं खराब झालेलं कट करायचं आणि मग ते काय जे काय उरलेलं असेल त्याची मिक्स व्हेजिटेबल. मी 2.5 वर्ष मिक्स व्हेजिटेबल खाल्ले. म्हणून मी आता हॉटेलमध्ये गेलो की कधी मिक्स व्हेजिटेबल ऑर्डर करत नाही. मिक्स नको बाबा, काही एक असेल तर ते मला दे. मिक्स खूप खाल्ले. आता तिथे झाली भाजी, पण भाजी बरोबर काय खाणार ना, रोज भाजी कशी खाणार, भाजी बरोबर काहीतरी शिजवून खायला काहीतरी पाहिजेत ना. मग एक त्या मार्केटमध्ये काका सँडविच लावायचे, मामा बोलायचो आम्ही त्यांना, ते सँडविच लावायचे. सँडविच माहिती आहे तुम्हाला, सँडविचमध्ये आता जसं तुम्हाला सँडविच दिलं तेव्हा त्याच्या स्लाइस कट नव्हत्या केल्या, पण ओरिजिनल जेव्हा दुकानवाले सँडविच बनवतात तेव्हा काय करतात, त्याचे जे कॉर्नर आहेत त्या स्लाइस कट करतात. मग ते स्लाइस जे दिवसभर त्यांनी कट केलेल्या असायच्या ना त्या माझ्या आईला देऊन जायचे. मग ते ब्रेड आणि ही भाजी असे 2.5 वर्ष आम्ही खाल्लेले आहेत. हा, मग कधीतरी सणावाराला आमच्याकडे पण मग चांगलं काहीतरी बनायचं, असं नाही की पूर्ण वर्षभर खाल्लं, पण लार्जली दिस इज हाऊ आय स्ट्रगल्ड. त्या 2-3 वर्षामध्ये मला 2-3 गोष्टींचा आशीर्वाद मिळाला. एक, पैशाची किंमत कळाली. दुसरी, लोक ओळखायला यावी लागली की कोण आपले कोण. तेव्हा ते काका खांद्यावरती घेऊन नाचायचे ते काका नाही आहेत. काकांची परिस्थिती नाही, मी काकांना नाव ठेवत, त्यांची खरंच म्हणजे काही लोक असतात की त्यांच्याकडे देण्यासाठी असताना ते देत नाहीत. मी बोलतोय ज्या लोकांकडून आम्हाला अपेक्षा होत्या त्यांची कपॅसिटीच नव्हती एक ॲडिशनल लोड घेण्याची, म्हणून त्यांनी आमचा लोड घेतला नाही. आणि आजच्या मॅच्युरिटीला जेव्हा मी बघतो तेव्हा मला त्यांचा आदर आहे की त्यांनी माझी जबाबदारी नाही घेतली, म्हणून मी माझी स्वतःची जबाबदारी घेतली. तुमच्या लोकांचा प्रॉब्लेम हा आहे, असेल कदाचित, तुमच्या सगळ्यांचं आयुष्य मला माहिती नाही आहे, पण तुमच्या लोकांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की आतापर्यंत तुमची कोणीतरी जबाबदारी घेतली म्हणून तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे नाही राहिलात. आणि ही तुमची चॉईस होती. तुम्ही ठरवू शकला असता की तुम्ही माझी म्हणजे असं काही सगळं खराब झाल्यानंतर मी माझी जबाबदारी घेतो असं नाही आहे ना. कधी कधी लोक बाय चॉईस घेतात की मला नाही घ्यायचे तुमच्याकडून मदत, आय वॉन्टेड टू स्टँड बाय माय सेल्फ. म्हणजे सगळं आहे, पप्पांचा बिझनेस आहे, हस्बंडचा बिझनेस आहे, बँक बॅलन्स आहे, सगळं आहे, पण तरी पण मला ओके आय डू समथिंग ॲट माय ओन. मी त्यांच्या अगेन्स्ट जायला सांगतोय का, त्यांच्या विरोधात जायला सांगतोय का, मी त्यांच्याकडून मदत नाही घ्यायची, अशी कशी नाही मदत घ्यायची. जर तुमचा बाप आहे तर तुम्ही त्याची मदत का नाही घेऊ शकत, नवऱ्याकडून मदत का नाही. मी माझ्या बापाकडून घेतो ना, ज्याने मला जन्म दिलाय बोलतो ना, जो माझा पुनर्जन्म झालाय ना जिथे, आजही मला मदत लागली तर मी महताब सरांकडेच बघतो. आणि त्याच्याने माझं काहीच रक्ताचं नातं नाहीये, पण तरी पण तो मला मदत करतो. ती रिलेशन आहे, जिथे रिलेशन आहे तिथे हेल्प असायलाच पाहिजे. पण हेल्प वेगळा आणि एखाद्यावरती डिपेंड राहणं, त्याचा खांदा दुखतोय, त्याचे पाय दुखतात, तरी पण सुरुवातीला प्रेमाने त्याने उचलून घेतलं होतं, आता त्याला पण सोडायचं आहे, पण ते म्हणते सोडलं तर हे पडणार, याला याचे पायच मजबूत नाहीयेत. लोकांचा तुमच्यावरती विश्वास नाहीये कारण की तुमचा तुमच्यावरती विश्वास नाही. मग आम्ही आमच्या बिझनेस 2.0च्या बॅचमध्ये ती एक चीताची स्टोरी पण सांगतो ना. मग तुम्हाला कदाचित ते सेमिनारमध्ये वगैरे तुम्ही ऐकली असेल की चीता आणि ह्युमन, म्हणजे तुम्हाला चांगले ॲडिडसचे वगैरे नायकीचे शूज घालून इथे असं उभा केलं आणि इकडे बाजूला चीता ठेवला. चीता माहिती आहे ना, हा. मग चीता द फास्टेस्ट ॲनिमल ऑन द प्लॅनेट, आणि दोघांची शिटी वाजवली आणि रेस लावली. मग कोण जिंकणार? चीताकडे ॲडिडसचे शूज नाही तरी पण कोण जिंकणार? चीता जिंकणार ना. रेस लावली कारण की तुम्हाला माहिती आहे, तुम्ही लॉजिकल आहात ना खूप, तुम्हाला माहिती आहे चीता कॅन रन फास्टर दॅन मी. पण जर तुम्ही जंगलामध्ये कुठेतरी काहीतरी ऍक्टिव्हिटी करायला गेलाय, आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत ट्रेकिंग वगैरे साठी, आणि मग तिथे चीता आला
चिता तुम्ही बघताय, चिता तुम्हाला बघतोय. आता काय तुम्ही ठरवणार? मग काही लोक पळायचं ठरवणार, काही लोक म्हणणार थँक्यू, हेच इथे जेवण मला संपायचं होतं, मी काय पळत नाही बाबा, काय खायचं आहे ते खा. काही लोक तिथेच सरेंडर करणार, काही लोक पळण्याचा प्रयत्न करणार, काही लोक झाडावर चढण्याचा प्रयत्न करणार. झाडावर ह्याच्या अगोदर चढले नाहीत, लहानात पण किती चढले असतील, पण आता झाडावर चढायचं माहिती नाही, पण आता चढायचं. पण तुम्हाला एक सांगतो, चिताला तुमच्यापेक्षा चांगलं झाडावरती चढता येतं, त्यामुळे झाडावरती चढण्याचा प्रयत्न नका करू. सायन्स थोडं माहिती असायला पाहिजे. पळायचं एकच ऑप्शन आहे, मग पळायचं आहे. पण तुमच्याकडे आता ॲडिडासचे शूज नाहीये, मग तरी पण पळणार? पळायचं ठरवलंय तुम्ही, आता शूज नाही आहेत पण पळणार. चप्पल सुटलं पाठीमागे, मग आता काय पहिलं पळायचं. पायामध्ये काटा वगैरे घुसला तरी पण पळणार. पळता पळता ठेच लागून पडलात, रक्तबंबाळ झाला तरी पण का? आता काय आहे, चिता मागे लागलाय ना, तर तुम्ही पळाला नाही तर चिता तुम्हाला खाऊन टाकणार आहे, मग पूर्ण गेम ओव्हर होणार आहे. मग असा आयुष्य नामाचा चिता आपल्या पाठीमागे लागलेला आहे ऑलरेडी. प्रॉब्लेम फक्त एवढा आहे की तुम्ही कधी त्याला बघितलेलं नाहीये, म्हणून तुम्ही पळत नाही आहात. खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आल्या आणि सुटून गेल्या, तुम्हाला दिसलेच नाही, कारण की तुम्ही कॉन्शियसली सबकॉन्शियस आहात, कॉन्शियसली झोपलेले आहात, गांधारी आहात तुम्ही सगळ्या. जाणून बुजून तुम्ही डोळ्यावरती पट्टी बांधून ठेवलेली आहे. दिसतच नसेल तर वेगळी गोष्ट, तुम्हाला शिकलेले आहात, मोबाईल वापरायला येते, जग कुठे चाललंय माहिती आहे, टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन होते माहिती आहे, बिझनेस मध्ये पुढे जायचं माहिती आहे, हस्बंड वरती किंवा फादर वरती बिझनेसचा लोड येतोय ते माहिती आहे. आपण त्याचा लोड कमी करायचा सोडून त्याचा लोड वाढवायचा कसं, त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असतो. त्याच्याकडे दोन चिते, बिझनेसचा चिता, मग ते पळून तिकडून पळून पळून घरात येते, घरात आल्यानंतर इकडून पळून पळून तिकडे जाते. यू आर हर्टिंग पीपल, आणि तुम्हाला कळत पण नाही की तुम्ही लोकांना हर्ट करताय. दॅट इज व्हेरी सॅड. यू आर हर्टिंग युअर सेल्फ. म्हणजे तुम्ही लोकांना का दुःख देताय माहिती आहे, कारण की तुम्ही स्वतःला पण दुःख देताय. तुमचं असं आहे की मी जळते ना, अजून 4 लोकांना धग लावून जाणारच. मला त्रास होतोय ना, आता आय विल मेक शुअर की माझ्याबरोबर अजून लोकांना पण त्रास होणारच. हे चुकीचं वागणं आहे, असं नाही झालं पाहिजे. नाही सर तुम्हाला काय माहिती ते कसे आहेत, मग ते कसे आहेत ते तुम्हाला थोडं सांगण्याचा प्रयत्न करतो. काल आपण शकुनी बोलल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावरती कसं स्मित असे, हा शकुनी माहिती आहे, नीच माणूस एकदम, कपटी माणूस. तुम्हाला माहिती आहे शकुनी कपटी का होता? आपण लोकांना कसं जज करतो ना, शकुनी 5000 वर्षापूर्वी जगून गेला तो, आणि त्याला तुम्ही कपटी म्हणता आजही. मग तो कपटी का होता? सद्गुरूंनी सांगितलं, मला माहिती नाही, म्हणजे हे सगळं माझ्या सीएच्या सिलेबस मधलं नाही. मग शकुनीची बहीण म्हणजे गांधारी. गांधारी हे अंधळी आहे, सॉरी गांधारी जर लग्न तिने डायरेक्टली केलं असतं तर तिचा नवरा मरणार असं तिच्या कुंडलीमध्ये लिहिलेलं होतं. त्यामुळे हा दोष सोडवण्यासाठी त्यावेळीच्या भटजी लोकांनी काय केलं, तिचं पहिलं लग्न एका बकरी बरोबर लावून दिलं, आणि नंतर मग गांधाराज बरोबर. पण ते सेकंड मॅरेज झालं ना, आणि ते सांगितलं नाही त्या लोकांनी, लपवून ठेवलं हे सगळं. आणि हे लग्न झाल्यानंतर त्या लोकांना कळालं की हे असं असं झालं होतं. मग ह्या लोकांना राग आला की मला फसवलं गेलंय, असं म्हणजे हिच्या घरच्यांनी इन लॉजने फसवलं गेलेलं आहे, फसून प्रोडक्ट दिलाय, हा प्रोडक्ट चांगला नव्हता, आणि त्यांना माहिती होतं की हा चांगला नाही आहे, पण त्यांना पण खपवायचा होता. मग त्यांनी कसं तरी काहीतरी चुकपट्टी लावून खपवून टाकला. आणि इकडे आल्यानंतर मग जेव्हा ह्यांना कळालं तेव्हा ह्या लोकांना बदला घ्यायचा होता या गोष्टीचा. मग बदला घेण्यासाठी या लोकांनी काय केलं, लग्नानंतर ह्यांच्या पूर्ण इन लॉजला सगळ्या नातेवाईकांना घरी बोलवलं. त्यावेळीची परंपरा अशी होती की जर मुलगी ज्या घरामध्ये लग्न करून गेली तर त्या लोकांनी बोलवलं तर जावंच लागतं.
ज्यांना ज्यांना बोलवलेलं सगळ्यांनी जायचं असतं, कोणी पाठी राहायचं ना, तर ते लोक नाराज होणार, समजेजी नाराज हो जाएंगे, सगळ्यांनी जायचं असतं. आणि तोपर्यंत तिथून निघायचं नसतं जोपर्यंत ते लोक बोलत नाहीत की आता तुम्ही जाऊ शकता, तोपर्यंत तुम्ही निघू नाही शकत. त्यांनी बोलायला पाहिजे की आता तुम्ही जायला पाहिजे. मग हे लोक सगळे तिथे गेल्यानंतर ह्यांना एका चांगल्या राजमहलामध्ये ठेवलं गेलं. खूप दिवस पार्ट्या चालल्या, नाच गाणं पार्टी. राजा लोक ना, त्यांना कामधंदेच काय होते. सगळं झालं, महिना झाला तरी पण जायला बोलत नाही आहेत आणि सगळं खाया प्यायला देतात, सगळं चांगलं व्यवस्थित चालू आहे सगळं. पण नंतर मग हळूहळू ह्या लोकांना एका रूम मध्ये ठेवण्यात आलं, पूर्ण ह्यांच्या परिवाराला. आणि त्यांचं जे जेवण होतं ना, ते रोज आज जेवढं दिलंय उद्या त्याच्यापेक्षा 50%, त्याच्यानंतर 50%, त्याच्यानंतर 50%. मग ते अगदी एका भाकरीवरती पण आलं. आणि उद्या अर्धी भाकरी आहे ना, त्याच्यानंतर पाव भाकरी येणार आहे. आणि आतमध्ये जवळजवळ 15-20 लोक आहेत. लिटरली उपाशी मारले. शकुनीच्या आई बापाला, काका मामा जे काय त्याचे नातेवाईक असतील, भावंड असतील, त्यांना ह्या लोकांनी कसं मारले? भुकेने उपाशी मारले. भुकेने मेलेत ते लोक, भुकेने मेलेत. आणि स्वतःच्या म्हणजे पूर्ण घर असं बसलंय परिवार आणि त्याच्या समोर एक मरायला लागलाय. त्याला भूक लागली पण त्याला काय देऊ शकत नाही तुम्ही. आणि हे शकुनीने स्वतःच्या नजरेने बघितलंय काय ते दुःख फील केलंय. मग लोक मरायला चालू झाली. तर शकुनीच्या वडिलांनी त्याला सांगितलं, जो मरेल त्याचे इंटरनल ऑर्गन काढायचे आणि खायचे. त्याला फाडायचं आणि त्याचे जे इंटरनल ऑर्गन आहेत सगळे, हार्ट, किडनी वगैरे, लिव्हर वगैरे, जे जे तू डायजेस्ट करू शकतो ते सगळं खायचं, मांस खायचं. असं खाऊन शकुनी जगलाय. त्या पिरियडमध्ये सोडलं नाही ह्या लोकांनी. लास्टला 2च लोक राहिले, शकुनी आणि शकुनीचा बाप. बाकी घरच्यांना खाऊन टाकलं या लोकांनी. शकुनीच्या पप्पांना जेव्हा कळालं की आता मी मरणार आहे, तेव्हा त्यांनी त्याला बोलवलं, इकडे काहीतरी कानात सांगतो. आणि त्याच्या अंगामध्ये जेवढी ताकद होती लास्टला, जेवढी त्याच्यात बोलतात ना मरायच्या अगोदर एक खूप ताकद येते अशी लास्ट मोमेंटला, त्या ताकदीने त्याच्या पायावरती त्याने वार केला होता. शकुनी बाय डिफॉल्ट लंगडा नव्हता. त्याच्या पायावरती त्याने वार केला आणि त्याला सांगितलं, जेव्हा जेव्हा तू पाय टाकशील तेव्हा तेव्हा तुझ्या लक्षामध्ये आलं पाहिजे की मुझे बदला लेना है. मग महाभारत होणं तेव्हापासून किंवा त्याच्या अगोदरपासून ठरलं होतं ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी. मग त्यांनी चुगली नाही केली, हे सगळं ठरलेलं होतं. ह्यांचा म्हणजे काय बोलतात ना, ह्यांना नष्ट व्हायचंच होतं. कारण की हे लोक, यांचे धंदेच तसे ना, कर्मच तसे आपण बोलू शकतो ना, त्यांची कर्मच तशी. मग त्यांना तर संपायचंच होतं एक दिवस. आणि ह्यांच्याकडे सगळे ज्ञानी लोक होते ना, सांगणारे, म्हणजे द्रोणाचार्यापासून ते भीष्म पितामहापर्यंत सगळे ज्ञानी लोकांनी देव साक्षात उतरायचे ह्यांच्या त्या काय ते पूजापाठ जे काय करत असतील त्याच्यामध्ये साक्षात देव यायचे. मग एवढ्या चांगल्या लोकांना एवढी दूरबुद्धी कशी सुटली असेल? आणि मग शकुनीच्या अँगलने मग त्याने काय चुकीचं केलं जर त्याने या सगळ्यांना नष्ट केलं असेल तर? त्याने तर त्याच्या लाईफचा एक, त्याच्या बापाने सांगितलेलं त्याला की तू हे कर म्हणून. तो तर आपल्या वडिलांची आज्ञा पाळतोय बस. आणि तुम्हाला मग ते माहिती आहे की त्याच्या वडिलांच्याच हाडांनी ते सोंगट्या बनवलेल्या आणि ते त्याच्यामध्ये कल्ट पॉवर होते की त्याला जे वाटेल तोच नंबर पडणार. आणि हे सगळ्यांना माहिती होतं, तरी पण हे मूर्ख 5 लोक त्याच्याबरोबर खेळायला बसले होते. माहिती असताना पण, म्हणजे त्यांना पण हरणं, म्हणजे तुम्हाला जे तुम्ही जेव्हा सिरियल बघता तेव्हा तुम्हाला बॅकग्राऊंड माहिती नसतो की त्याच्या पाठीमागचा बॅकग्राऊंड, किंवा एखाद्या व्यक्तीच्या, मग कधी कधी तुमच्या आयुष्यामध्ये पण कोणतरी शकुनी असतो, तुमचे कान भरत असतो, काहीतरी नेगेटिव्ह सांगत असतो. कधी कधी आपल्याला त्याची चीड पण येते. पण प्लीज ऐका, त्याच्या पाठीमागे पण एक महाभारत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मागे, तुमचा महाभारत वेगळा आहे, माझा महाभारत वेगळा आहे. आणि माझा महाभारत तुमचा महाभारत असू शकत नाही. त्यामुळे शकुनीला ह्याच्या पुढे जज नका करू. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जर कोणीतरी तुमच्याविषयी कोणाचे तरी कान भरले असतील, असतात ना अशा, अहो शकुनी ह्या जगामध्ये कुठे कमी आहेत, सगळीकडेच आहेत की. त्यांना जज नका करू. डू नॉट हेट देम. त्यांचा काहीतरी वेगळा महाभारत आहे, त्यांना काहीतरी वेगळा त्रास झाला, त्या त्रासातून ते आलेत, ते त्यांचं ते भोगायला लागले आणि त्यांचं ते शेवटपर्यंत
भोगणार आहेत, ते त्यांचे कर्म आहेत. तुम्ही त्यांच्या कर्मांमध्ये आपले हातपाय घालायला जाऊ नका. कंस मामा, दुसरी नेगेटिव्ह पर्सनॅलिटी. कसा वाटतो कंस मामा? कसा वाटतो सांगतो मी तुम्हाला कसा आहे कंस मामा. खराब आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना. आता आपण बघूया का खराब आहे. कंस मामा इज अ लो बॉर्न बेबी. लो बॉर्न बेबी म्हणजे त्याच्या आईचं कोणाबरोबर तरी अफेअर होतं आणि ते महाराज नव्हते. तो महाराजांचा मुलगा नाही, ही महाराणी होती. आणि त्यावेळी कल्चर असा होता की जरी राजाची स्वतःची औलाद जरी नसेल परंतु ते राजघराण्यात जन्माला आलंय म्हणून त्याला तुम्हाला बाळगावं लागणार, ते कसंही असो. त्यावेळीचे नियमच तसे होते. मग ह्या राज्यामध्ये त्याला जन्म दिला गेला, पण पूर्ण राज्याला माहिती आहे की हा राजाचा मुलगा नाही. सगळ्या घरच्यांना माहिती आहे की हा राजाचा मुलगा नाही. आणि त्याला जन्म देताना त्याची आई मेली. जन्म देताना आई असते तर आईला फरक पडत नाही ना, आईने त्याला जपलं असतं, पण आई मेली. आणि राजाला माहिती आहे माझा नाही आहे. मग त्या राजाने त्याला कशी ट्रीटमेंट दिली असेल लहान बाळाला? कोणत्या नजरेने बघितलं असेल तुम्ही गेस करा. नाजाईज औलाद, लो बॉर्न बेबी, पाप आहे तू पाप. त्याची काय चुकी? त्याची काही चुकी नाही ना याच्यामध्ये. पण तो तसाच मोठा होत गेला आणि सगळे त्याला चिडवायचे, सगळे त्याला कोसायचे. आणि जेव्हा त्याला कोसायची ना लोक, तेव्हा तो मनातल्या मनात बोलायचं सगळ्यांना, तेरा टाइम आएगा, तेरा भी टाइम आएगा, तेरे को मैं ऐसे मारूंगा, तेरे को मैं वैसे, असं तो मनातल्या मनात. हा सगळ्यांचा जो मृत्यू आहे ना त्या लोकांनी त्याने प्लॅन केला होता. आणि त्याला सगळ्यांना तसंच टॉर्चर. कंसने ज्यांना मारलंय ना त्यांना त्याने असं कुटुक करून कधीच नाही मारलं. एका ह्युमनला एक्स्ट्रीम लेवलचा जेवढा टॉर्चर देऊ शकतो ना तेवढा टॉर्चर देऊन मारलं. कारण की ह्याने सहन तेवढं, जेवढा त्रास याने लहानाचा मोठा होईपर्यंत सहन केला सगळा त्याने डाउनलोड करायचा ठरवला होता. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एकच व्यक्ती होती जिने त्याला कधीच वाईट ट्रीटमेंट दिली नव्हती. त्या तोंडातून कधी एक शब्दही वाईट निघाला नव्हता. ती त्याची बहीण. कोण? देवकी. देवकी त्याला कधीच, देवकी खरं त्याला भाऊ मानायची. म्हणजे ह्या जगामध्ये एकच व्यक्ती होती जिच्यावरती कंस मनापासून प्रेम करायचा आणि तिच्यावरती ती पण मनापासून तेवढंच. भैया म्हणजे भैया, भाऊ म्हणजे भाऊ. आणि तो देवकीचे सगळे हट्ट पूर्ण करायचा. कंस जेव्हा पॉवर मध्ये आला, खूप मोठा सम्राट बनला, खूप मोठा राजा बनला, खूप शूरवीर बनला, खूप सारी युद्ध केली, जिंकला तो सारी युद्ध. आणि जेव्हा देवकीचं लग्न करायची वेळ आली, बहीण आहे आता तिचं लग्न करायचं आहे, तेव्हा लग्नामध्ये जेवढी कामं करायची असतात, साफसफाई पासून ते सजावट करण्यापर्यंत, हा महाराज असून आणि स्वतः सगळे केले. सगळ्यात लहान काम त्यावेळीचं मानायचं जायचं ड्रायव्हरचं काम. घोडा चालकाचं काम, रथ चालवणारी लोक, एकदम लेबर लेवलचं जॉब, म्हणजे एकदम खालच्या पातळीचा जॉब. पण हा म्हणाला होता कि देवकी को ससुराल मैं छोड़ने जाऊंगा. ते कुठेतरी त्याचं चुकलं. तुम्हाला माहिती आहे बाकीची ह्याच्या पुढची स्टोरी तुम्हाला माहिती आहे की आता मग तो गाणी लावणार रेडिओवरती, आकाशवाणी, आणि आकाशवाणी होणार आणि आकाशवाणी बोलणार, मूर्ख है तू, क्या करने जा रहा है, ये जो देवकी है इसका 8वां पुत्र तेरी मौत का कारण बनेगा, अपनी मौत को छोड़ने जा रहा है. देवाला हे सांगायची काय गरज? हा पण दृष्ट माणूस आहे ना, ह्याला मारायचं ना तुला, मग झालं असतं ना सिस्टम, पण मग स्टोरी बनली नसते ना. मग मी आज तुम्हाला काय सांगितलं असतं? मी आज तुम्हाला काहीतरी सांगायला पाहिजे म्हणून तर ते घडलं होतं. मग कंस बोलला, अरे यार, आयुष्यामध्ये पूर्ण ह्या जन्म झाल्यापासून आतापर्यंत एकच व्यक्ती होती जिने मला त्रास दिला नव्हता,
आणि जेव्हा माणसाचं स्वतःच्या लाईफ आणि डेथ वरती येतं ना, तेव्हा तो विसरून जातो की ही माझी बहीण आहे लाडकी. कारण की आता स्वतःवरती आलाय ना. तुम्हाला भाऊ जर तुमचा खूप प्रेमळ मागत असेल तर एकदा फक्त बोला की अरे ते 2005 मध्ये हिंदू सक्सेशन ऍक्ट मध्ये नाही का अमेंडमेंट आलेली अशी आमचे सर सांगत होते, ते 50% प्रॉपर्टी मिळते म्हणे. अहो खरंच कायदा म्हणतोय, मी थोडी ना का, मी सांगतोय फक्त कारण की कायद्यात अमेंडमेंट झाले, मुलगा मुलगी हक्क समान. मग तुला ज्या हक्काने जमीन मिळणार आहे ना आई वडिलांची, मी पण त्याच पोटातून आले, मला पण ती जमीन मिळणार आहे. नाही मला गरज नाही पण मला मिळाली तर काय वाईट आहे, माझा बिझनेस चालू होईल रे. मग बघा ना, मग तो जो लाडका भाऊ असतो ना तसा कंस बनतो बघा लगेच. स्वतःवरती आल्यानंतर माणूस कंस बनतो. मग त्याने टर्न मारला सॉरी हनीमून का प्रोग्राम कॅन्सल, रिटर्न तो स्वतःच्या राज्यामध्ये गेला. आणि मग आम्ही मस्करी करताना असं म्हणतो, अशी आमची इच्छा नाहीये पण जोक करण्यासाठी आम्ही म्हणतो की त्याला माहिती आहे ना की ह्यांचा 8वा पुत्र हे होणार आहे, मग ह्यांचा पुत्र आला नाही पाहिजेत ना, मग दोघांना वेगळ्या वेगळ्या जेलमध्ये ठेवायचा ना आणि एकाच जेलमध्ये ठेवला. आणि त्यावेळी काय मोबाईल नाही, इंटरनेट नाही, काय नाही, मग काय करणार बेचारे दोघे मग ते काय प्रोसेस जी आहे नॅचरल प्रोसेस त्यांनी चालू केली. आणि मग मग थोड्या दिवसांनी मग पहिला पुत्र जन्माला आला. पहिला पुत्र जेव्हा जन्माला आला, कारण की तो देवकीचा पुत्र होता, कंस पहिल्यांदा मामा बनला होता. आणि तो धावत धावत आला होता त्याच्या कक्षातून त्या कारागृहापर्यंत. आणि त्या छोट्याशा बाळाला हातामध्ये घेऊन त्याच्या डोळ्यातून पहिल्यांदा अश्रू आले होते. तो वाईट नव्हता. पण पुन्हा तिथे आकाशवाणी झाली की मूर्ख, देवकी का 8वां पुत्र तेरी मौत का कारण बनेगा. मग 8वां ना, हा कितवा आहे, पहिला आहे ना. आणि देवकी पण याला बोललेली, भैया मैं नहीं चाहती कि मेरी कोख आपकी मृत्यू का कारण बनेगी, 8वां पुत्र मैं आपको दे दूंगी भैया, आपको जो करना है उसका करो. कदाचित झाला असेल त्यांचं काहीतरी अग्रीमेंट. 8वां द्यायचा ना, पहिले 7 तर आपले. मग पहिला पुत्र घेऊन त्यांनी खरंच असं जीवाजवळ लावला होता. पण ती आकाशवाणी झाली, तूने 8 कैसे गिने मूर्ख, 1 2 3 4 5 6 7 8 भी 8 होता है, और 1 2 3 4 5 6 7 8 भी. तुझे तो पता है भगवान कितने चालाक है, इंफॉर्मेशन देते लेकिन पूरा नहीं देते, तो तुझे कैसे पता कि ये 8वां है कि नहीं. तुझे क्यों लग रहा है कि ये पहला है. अगर टोटल 8 हुए तो उल्टा अगर गिनती करेगा तो ये 8वां होता है ना. काय करायचं, लाईफ बरोबर मी रिस्क घेऊ शकत नाही. अच्छा, छोट्याशा बाळाला मारायला काय करायला पाहिजे, एक आजच जन्मलेला आहे त्याला मारायला, हा कंस धिप्पाड माणूस आहे, आणि काय करायला पाहिजे होतं, टिचकी मारली असती तरी मेला असतं. पण त्याने टिचकी मारून मारलं का, नाही. त्याने त्याचे पाय पकडले, गरा 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 फिरवलं पहिला, आणि वॉलवरती फेकलंय एवढ्या ताकदीने की ते फुटलंय असं वॉलवरती. जर त्याने एवढ्या क्रूल वेने जर त्याला मारलं नसतं, एवढ्या नीच प्रकारे, तर आज आपण त्याची इज्जत केली नसती. हा, कंस मामा टिचूक करून मारतो, नाही, कंस मामा टिचूक करून नाही मारत. पुन्हा मग ही स्टोरी रिपीट होते. पुन्हा दुसरा पुत्र होतो. कंस बोलतो 2, आता पहिला एकच मारायचा होता, 8वां मारायचा होता. आता देवाने कॅल्क्युलेशन शिकवले, मग पहिलाने 8वां मारतो, मधले 6 सोडूया. मग दुसरा पुत्र आला, परत तो देवकीला म्हणाला माफ कर, लास्ट टाइम चुकी, म्हणजे मला वाचवायला मला हे सगळं करावं लागेल, पण हे चांगलं बाळ आहे, ह्याला काहीतरी, असं काहीतरी त्यांचं डिस्कशन चालू आहे. परत आकाशवाणी, मूर्ख, तुझे ये कैसे पता कि दूसरा 8वां नहीं हो सकता. तो बोला इतना मैथ्स तो मेरे को भी आता है भगवान, 1 2 3 4 5 6 7 8 उसको मारूंगा, 1 2 3 4 5 6 7 8 इसको मारूंगा, अब ये बीच वाले तो 8वें कैसे. अगर 8 के 8 सर्कल में खड़े रहेंगे तो कौन सा पहला कौन सा 8वां. हर इंसान पहला है, हर फिर 8वां है,
सर्कल मध्ये उभे राहिले तर मग कोण पहिलं कोण, सगळेच 1 2 3 4 5 6 7 8, इकडे पण 1 2 3 4 5 6 7 8, तो हर बंदा फिर पहला बनेगा, हर 8वां बनेगा. तू रिस्क क्यों ले रहा है? मग सेकंडला आपण गरगर गरगर गर फटाक, थर्ड पण गरगर गरगर गर फटाक, असे 7 मारले त्याने. आतापर्यंत देवकीजी त्याच्या देवकीमध्ये जे थोडं काही प्रेम उरलेलं होतं भावासाठी ते आतापर्यंत संपून गेलं. कारण की ती पण तर आई आहे ना. 7 मुलं असे फुटताना बघितलेत तिने. आता तिच्या आतमध्ये पण राग आला आणि ती पण बोलायला लागली की अब 8वें को इसका वध करना ही पड़ेगा, मुझे बदला चाहिए. अब भाईनी पेशन्स असतात ना कुठेतरी, कोणाचे कधीतरी पेशन्स तुटणारच. मग आता देवकी जे आतापर्यंत प्रेम करायचे स्वतःच्या, आता तिचं सगळं संपलं. म्हणजे ते संपत 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 आलं आणि 7व्याच्या वेळी टोटल एंड. आणि 7वा झाल्यानंतर मग तिने देवाकडे आवाज मारली की काही कर पण ह्याला जिवंत ठेव. आणि मग तुम्हाला माहिती आहे मग 8वा जो आला तो मुरलीधारी मुरारी नटखट कृष्ण आला. तिच्या पुढची स्टोरी तुम्हाला माहिती आहे. मग ते एक्सचेंज झालं. एक्सचेंज मध्ये पण ह्यांनी जेंडर बघून एक्सचेंज करायला पाहिजेत ना. हा, मुलगा घेऊन गेले आणि मुलगी घेऊन आले एक्सचेंज मध्ये. हा काय मूर्ख आहे काय तो कंस? मग पहिले त्यांनी जेंडर चेक केला, बोलला देव कधी खोट, एवढा मुलगा मुलगी एवढा मोठा तो ग्रामर एरर नाही करणार. मग पहिले त्याला कळालं की हे काहीतरी गडबड आहे. पण तो बोलला रिस्क घ्यायची नाही, ज्याला जेंडर राहू देत कसलं पण फिरूया आपण मारून टाकूया, काय माहिती हीच उद्या मारेल, ही दुर्गा बनली तर काय. आणि ती खरंच फुटत नाही, ती देवी बनते. आणि ती पण त्याला म्हणते मूर्ख, तुझे मारने वाला पैदा हो चुका आहे. आता तिने हे का सांगायचं, गपचूप मारायचं आणि जायचं ना. तिने एवढं सांगितल्यामुळे काय झालं, कंसला कळालं की हे जे बाळ आहे ते स्केप झालं येतं. त्या राज्यामध्ये जेवढी बाळ होती सगळी मारलेत कंसने, सगळी मारलेत, कोणाला सोडायला नाही. मग आता अशा माणसाला मारायला पाहिजेत की नाही, तुम्हाला काय वाटतं? मारायला पाहिजेत. मग कृष्ण मोठा झाला आणि मग कृष्ण जेव्हा केपेबल झाला तेव्हा त्याने अटॅक करून मग कंसला मारलं होतं. पण कंस असा का, त्याच्याकडे चॉईस होती का, मी तुम्हाला काय विचारतो. जर तुम्ही कंस असता तर तुम्ही काय केलं असतं? जाऊ दे मारू दे बाबा मला असं म्हणाले असता. जोपर्यंत तुम्ही स्वतः कंस नाही आहे, दुसरा कोणत्या ते पण आपण त्याला जज करतो की अरे नालायक आहे, नीच आहे, हा आहे तसा आहे. तुम्ही स्वतः त्या सिच्युएशन मध्ये गेलात ना तर तुम्हाला कळेल की तुम्ही कधी त्याच्यापेक्षा जास्त, तुम्ही कधी देवकीलाच मारलं असतं. ह्याला मशीनच बंद करून टाकूया प्रोडक्ट पकडण्यापेक्षा. यू नेव्हर नो. मग तुमचा महाभारत वेगळा असता. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचंय की ज्याला तुम्ही, ज्याची निंदा करता, ज्याच्याबरोबर क्लेश करता किंवा ज्याचा तुमच्या मनामध्ये द्वेष आहे, त्याचं स्वतःच आपलं एक महाभारत आहे. ते तुम्हाला माहिती असायची गरज नाहीये आणि शोधायची पण गरज नाही. नाही मी त्याची बाजू समजून, नका जाऊ कोणाची बाजू समजून घ्यायला, पहिले स्वतःचीच समजा बस. दुसऱ्याची बाजू ना समजायला जावा ना त्याला पाडायला जावा, कोणी असो. मी कुठल्या व्यक्तीच्या विषयी बोलत नाहीये, मी तुमच्या विषयी बोलतोय. तुम्हाला खुश राहायचं की नाही राहायचंय, तुम्ही तेव्हाच खुश राहू शकता जेव्हा तुम्ही हे सगळं सोडायला रेडी व्हाल. जजमेंट करायचं नाही, पास्ट मनात अडकवून ठेवायचा नाही, सोडायला चालू करायचं. पकडून ठेवला तर तुम्हाला त्रास होणार आहे, दुसऱ्या कोणालाही त्रास होत नाही. जी व्यक्ती नीच आहे ती कोणत्याही कारणामुळे नीच असू शकते, ते नीच राहून नीच एन्जॉय करायला लागले आपला नीचपणा, आणि तुम्ही त्याचा नीचपणा बघून बघून तुम्ही रोज स्वतःला जाळून घेताय. हे कुठेतरी चुकीचं आहे. तुम्ही खुश राहायचं की नाही राहायचं ही तुमची चॉईस आहे आणि हे तुम्हीच ठरवायचं आणि कोणालाही जज नाही करायचं. मग शिकवताना बोलताना माझ्या तोंडून पण काहीतरी चुकीचं निघू शकतं, माझ्याकडून पण चुका होऊ शकतात, पण माझा इंटेंट तुम्हाला हर्ट करायचा खरंच नाहीये. आणि कधी कधी थोडंफार वाईट वाटलं पण पाहिजेत ना. तुम्ही बॅच मध्ये आलाय म्हणजे काहीतरी चेंज व्हायला आलाय, काहीतरी तोडल्याशिवाय काहीतरी घडत नाही. त्यामुळे तुमच्या आतमधला इगो, ॲटिट्यूड, राग हे कुठेतरी मला तोडायचं आहे. पहिले मी आता तोडायचं काम करतोय, जोडायचं नंतर चालू करणार.
पण ह्या स्टोरीज तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. स्टोरीच्या मागे पण स्टोरी असते, प्रत्येक ऍक्शनच्या मागे एक स्टोरी असते आणि सगळंच तुम्हाला दिसत नाही कारण की त्या मोमेंटमध्ये तुम्ही तेवढे दूरदृष्टी नसता. तुम्ही पण आयुष्यामध्ये कुठे ना कुठे चुकीच्या गोष्टी केला असाल. मी हे पण बोलत नाही की तुम्ही दुधाच्या धुतलेल्या आणि बाकी सगळं जग खराब. त्या मोमेंटमध्ये कदाचित ती गोष्ट करावीशी तुम्हाला वाटली असेल, ती मोमेंट तशी होती, पण ती गेली ना मागे, ते गेलं मागे. मग त्याला घेऊन अजून का बसायचं मनामध्ये? ते त्या चॅप्टर मध्ये होतं, तो धडा संपलाय. आता नवीन चॅप्टर चालू करा ना. आणि जर तुम्हाला ह्या पुस्तकाचा कंटाळा आला असेल, पुस्तक बंद करून एक कोरं पुस्तक नवीन चालू कर. स्टार्ट न्यू. आणि नवीन अंधाराकडून उजेडाकडे जायला तेच करायचं आहे ना, उजेड आणायचं आहे. अंधार ऑटोमॅटिकली निघेल. ह्या डोक्यामध्ये वीड, ते गवत असंच उगलेलं आहे, खराब विचार खूप उगलेले आहेत. आता त्याला काढायला चालू करायचं आहे. त्रास होणार आहे, पण उगवणारे तुम्ही म्हणजे तुम्ही जाणून बनून नाही उगवले, ते बाय नेचर ते उगतं. मग त्याला काढून टाकूया आणि त्याच्यातून काहीतरी चांगलं त्याच्यामध्ये लावण्याचा प्रयत्न करूया. काहीतरी एक एक सीड लावूया. त्यातलं एका सीडचं नाव आहे बिझनेस, एका सीडचं नाव आहे लिडरशिप, एका सीडचं नाव आहे दुर्गा, एका सीडचं नाव आहे लक्ष्मी, एका सीडचं नाव आहे सरस्वती. You are not only mother to your own child, you are mother to your employees, you are mother to your whole family. तुम्ही आई आहात तुमच्या एम्प्लॉईचे. मग जेव्हा आई म्हणून तुमच्या एम्प्लॉईकडे बघाल, मग त्याला कशी ट्रीटमेंट द्याल तुम्ही? मी माझ्या एम्प्लॉईजला बघतो, मी आई बघून बघतो की ही माझीच मुलं आहेत. बाप बनून पण नाही, आई बनून बघावं लागतं. कारण की बाप थोडा तरी असा कठोर असतो. तुम्हाला आई बनायचंय, मग कस्टमरची पण आई का नाही बनवू शकत तुम्ही? मग कस्टमरची आई बनला तर मग कस्टमरला तुम्ही बेस्ट सर्व्हिस देणार. माझा चॅप्टर आहे बेस्ट कस्टमर सर्व्हिस, पण देणार कशी? तुमच्या आतमध्ये बेस्ट कस्टमर सर्व्हिस पीपीटी दाखवून होत नाही कधी. बेस्ट कस्टमर सर्व्हिस इथून आतून यायला लागते. आता मी जे तुमच्याबरोबर बोलतोय ते पीपीटी मधून आतून बोलतोय, कारण की मला तुम्हाला बेस्टच द्यायचंय. आय एम स्टँडिंग हिअर ॲज युअर मदर. मग आई काय नेहमीच प्रेमाची भाषा बोलेल असं काही गॅरंटी नाही बाबा. कधी कधी असं थोडं कडू तिखट बोलावं लागतं, गरजेचं असतं. मग आम्ही ते बोलतोय कारण की आमची खरंच इच्छा आहे, एक चांगला आयुष्य तुम्ही जर आतापर्यंत जगला नसाल तर हिथून पुढे चांगलं आयुष्य काय असतं त्याला पहिलं डिफाईन करा. म्हणजे आपण कधी मला खूप चांगलं आयुष्य बाबा म्हणजे नक्की काय जगायचं आहे, एक्झॅक्टली कशाला चांगलं आयुष्य म्हणतात ते सांगा. आणि ते बाय डिफॉल्ट कोण असं पिंडीतून कोणतरी बाहेर येणार आणि तथास्तु म्हणणार असं होत नाही. दिवस रात्र त्याच्यासाठी मेहनत करायची असते आणि ते भले अचीव नाही झालं, ते अचीव होतंय, मी क्रिएट करतोय, ह्याच्यातच आयुष्य जगून घ्यायचं असतं. डेस्टिनेशन मध्ये काय ठेवलेलं नाहीये, जर्नी मध्येच पूर्ण एन्जॉय. आपण पिकनिकला कुठे निघालो तर तिथे पोहोचल्यानंतर एन्जॉय करतो, काय माहिती तिथे पोहोचणार आहेत की नाही आहोत, की आंबोली घाटातच आपलं लास्ट आहे. मग प्लीज अंडरस्टँड करा, तुम्हाला डेस्टिनेशन वरती पोहोचल्यानंतर एन्जॉय नाही करायचा आहे, आतापासूनच एन्जॉय करायला चालू करायचं. दिस इज हाऊ यू शुड लिव्ह युअर लाईफ. आणि ही रिस्पॉन्सिबिलिटी दुसऱ्या कोणाची नाहीये, ही रिस्पॉन्सिबिलिटी फक्त आणि फक्त तुमची आहे. माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे माझं आयुष्य घडवण्याची. आणि लहानापासून जे माझ्या पायामध्ये ज्या साखळ्या बांधलेल्या, त्या साखळ्यांमध्ये ताकद नाही तुमच्यासारख्या शक्तीला होल्ड करून ठेवायचं. तोडून टाका त्या साखळ्या. स्वतःला फ्रीडम गिफ्ट करा. काय गिफ्ट करा? फ्रीडम. आम्ही नेहमी बोलतो, अंजेश आणि आम्ही दोघे बोलतो, मेरे को घर के बाहर आजादी गवर्नमेंट ऑफ इंडिया ने दे दिया है. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, भारतीय संविधान ने बोला है कि हम बाहर फ्री है, कुछ भी कर सकते हैं. हमें घर के बाहर आजादी है, हमें घर के अंदर आजादी लानी है. मग तुम्ही कोणाला कंट्रोल करायचं नाही आणि कोणाला तुम्हाला कंट्रोल करायला द्यायचं नाही. तुम्ही हे नाही करू शकत, मला कोणी कंट्रोल करायचं नाही पण मी सगळ्यांना कंट्रोल करणार. हे चुकीचं आहे. तुम्ही कोणाला कंट्रोल करायला जाऊ नका. कंट्रोल करायला जाऊ नका म्हणून हे नाही सांगत की वाऱ्यावर सोडा. काळजी करावीच लागेल ना, पण काळजी करणं वेगळं, प्रेम करणं वेगळं आणि पॉझिटिव्ह असणं वेगळं. कधी कधी आपण एवढे पॉझिटिव्ह होतो, आपण त्याला नाव प्रेमाचं देतो, पण ते प्रेम नसतं, ते पॉझिटिव्हनेस असते. ती कॉलर पकडून म्हणतो, ए कुठे तू, कुठे होता? कुठे कुठे होता वेगळी गोष्ट आहे, कुठे आहात वेगळी गोष्ट आहे. कुठे होता पहिला सांग. ह्याला प्रेम नाही म्हणत. आणि असं प्रेम असेल तर हे प्रेम
नको आपल्याला. नाही नाही, मला काय चान्स, तुम्हाला काय चान्स मिळाला तरी तुम्ही काय करणार आहे करून करून. आणि तुम्हाला चान्स काय घ्यायचा असेल आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टीचा, तुम्हाला कधी दारू प्यायची अशी वाटली असेल, कोण अडवणार आहे तुम्हाला? अडवू शकतं कोण? नाही नाही, माझा नवरा दारू पितो, मला फ्रीडम नाही दारू प्यायची. तुम्हाला एक दिवस दोघांनी बसा पॅक घेऊन. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही असे पण करता. तुम्हालाच करायचं नव्हतं म्हणून तुम्ही नाही केलं. त्याला करावं असं वाटलं, त्याने कदाचित केलं असेल. तो करतो म्हणून मी करणार हे पण चुकीचं आहे. बाबा, एखाद्याने स्वतःचं आयुष्याचं वाटोळं लावून घ्यायचं ठरवलेलं आहे, तुम्ही बोलताय तो लावते म्हणून मी पण माझ्या आयुष्याला पेटवून घेणार. हे किती चुकीचे विचार आहेत. बाबा, तुला देवाने जशी बुद्धी दिली ना, तुझ्या बुद्धीच्या हिशोबाने तू वाग. पण हे चुकीचं आहे. मला माझं मत सांगायचा हक्क आहे. बाबा, हे जे वागतोय ना ते चुकीचं वागतोय, हे असं नाही वागायला पाहिजे. बाकी ईश्वराची इच्छा, तुझी इच्छा, बाबा तुला जसं दिले असेल ह्याचे तुला पुढे जाऊन त्रास होऊ शकतो, मला पण होते, पण मी माझं सहन करते. तो तुझं बघ बाबा, नंतर बघ त्रास झाला तर मी आय एम नॉट रिस्पॉन्सिबल. माझं फक्त काम होतं, मी गांधारी नाहीये. मला दिसलं काहीतरी, मला बोलावं लागलं, मी बोलले, पण त्याला घेऊन रोज दाखवते तुला, हे चुकीचं आहे. हा ॲटिट्यूड चुकीचा आहे. डोंट डू दॅट. मी तुमच्या पर्सनल लाईफमध्ये नाही आहे, मी तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये आता कोच आहे. पण कधी कधी प्रोफेशनल लाईफ लोकांची वाटोळ झाले पर्सनल लाईफमुळे. म्हणजे तिथे कॅन्सर आहे आणि इथे लक्ष्मी, असं नांदत नाही. दोन्हीकडे लक्ष्मी आणावी लागते. जिथे तुम्ही वावरता ना तिथे लक्ष्मी असायलाच पाहिजे, तिथे सुख असायलाच पाहिजे. बॅचमध्ये तुम्ही 2 तास येताय ना, बॅचमध्ये सुख असायला पाहिजे. कुठल्या तरी मैत्रिणी बरोबर 15 मिनिटं उभे आहेत ना, 15 मिनिटं दोघींना असं वाटलं पाहिजे, अरे आयुष्य किती सुंदर आहे. पण आता तुम्ही काय फील करून देताय, हे काय सांगू. तुमच्या डोक्याची कटकट ऐकून समोरच्याचं डोकं दुखायला चालू होतं. आणि कोणाला इंटरेस्ट नाही आहे, तुम्हाला मी सांगतो. आजच्या जगामध्ये तुमचं दुखणं ऐकून घ्यायला कोणालाही इंटरेस्ट, कारण की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चॅलेंज आहेत. एकही असा व्यक्ती नाही ज्याच्या आयुष्यामध्ये चॅलेंज नाही आहे. मग तो तुम्हाला सांगतो की नाही, जर त्याने तुम्हाला चॅलेंज नाही सांगितलं म्हणजे तो समजतो तुमची लायकी नाही आहे मी माझी तुम्हाला चॅलेंज सांगायचे. मी माझे चॅलेंज महताबला सांगतो, माझे चॅलेंज मी माझ्या ह्या लोकांना सांगू का? मी माझ्या बायकोला पण माझे चॅलेंज नाही सांगत. मला माहिती आहे ना की जो त्रास मला होतो ना, तिला फक्त सांगून फक्त ती सांत्वन करू शकते, सोल्युशन देऊ शकत नाही. सोल्युशन पाहिजे असेल तर तशा व्यक्तीकडे मला जावं लागेल जिथे मला सोल्युशन मिळेल. मग तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर 10 जणांना सांगण्यापेक्षा जिथे सोल्युशन मिळतं त्या माणसाला जाऊन सांगा आणि त्याचं सोल्युशन घ्या. काहीतरी दवा दारू काहीतरी असतं त्याचं, ते करून संपून टाका ती गोष्ट. तो दिवस गेला, तो हप्ता गेला, आता नवीन हप्ता, नवीन दिवस, नवीन लाईफ, पुन्हा नव्याने सुरुवात. असं रोज जगायला चालू करा. दिवाळी येते, दारावरती उभी आहे. ताईंनो काय असेल 2005चं, 2012चं, 2018चं सोडून द्या. ती जायदाद नाहीये. ते झाले होत्या काही चुका तुमच्याकडून किंवा दुसऱ्यांकडून. स्वतःला माफ करा आणि त्याच्याबरोबर दुसऱ्यांना पण माफी देऊन टाका. ते मागायला येणार की नाही त्याची आपल्याला गरज पडत नाही. आपण स्वतःला पण माफ करायचं. माझं चुकलं होतं, आय एम सॉरी बाबा, आणि तुझं पण चुकलं होतं, जा तुला पण माफ केला. हे सोडून टाका. हे सोडणं खूप गरजेचं आहे. बस एवढं बोलतो आणि थांबतो. आज जास्त थोडं बोललो, कुठे हर्ट केलं असेल तर प्लीज सॉरी. आणि नमस्कारम, आप लेने वाले हो, टाइमिंग है, थोड़ा सा तो ले लो.